धन्यवाद मित्रांनो. आज आपण IIFL मार्केट संदर्भात डिस्कशन करणार आहोत की IIFL मार्केट जे ॲप आहे हे कसं ऑपरेट करायचं आहे. त्याचबरोबर ते तुम्ही आपण जेव्हा यूज करतो त्याचे फीचर्स काय आहेत, कसे बाईंग सेलिंग करू शकता. त्याचबरोबर काही नवीन फीचर्स पण ॲड झालेले आहेत. त्या संदर्भात क्वेरी आहेत सगळ्यांच्या किंवा त्या संदर्भात डिस्कशन करायचं असं आहे आपल्याला. माझी स्क्रीन मी सगळ्यांसमोर आणतो. माझी स्क्रीन सगळ्यांना दिसतेय. तर चॅटवरती शक्यतो रिप्लाय द्यायचा प्रयत्न करावात. येस, धन्यवाद. आपण ॲप डाउनलोड कसं करायचं हे सगळ्यांना माहितीच असेल, पण तरीही मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो. IIFL मार्केटमध्ये जायचं आहे. तुम्हाला काय करायचं आहे, प्ले स्टोअरला जाऊन IIFL मार्केट हे टाईप करायचं. तुम्ही हे जेव्हा टाईप करताल IIFL मार्केट, ऑलरेडी माझ्याकडे इन्स्टॉल्ड आहे. असं टाईप केल्यानंतर तुम्हाला हे जो चिन्ह दिसतंय किंवा हा जो लोगो दिसतोय ते तुम्हाला दिसेल. त्याला मी इन्स्टॉल केलेला आहे ऑलरेडी. आणि शक्यतो ज्यांनी इन्स्टॉल केलेला असेल त्यांनी तो अपडेट करून घ्यावं. सगळ्यांनी अपडेटेड ॲप यूज केलेलं बरं, म्हणून हे अपडेट करून घ्यावं. आता जेव्हा तुम्ही फर्स्ट टाइम लॉग इन करता तेव्हा तुम्हाला मोबाईल नंबर, ईमेल ID असं विचारतो. ते तुम्ही प्रोसेस करायचं आहे. ते टाकल्यानंतर तुम्हाला मेन स्क्रीनवरती घेऊन जाईल तो. तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा अशी समोर स्क्रीन बघायला मिळते. मित्रांनो, ही स्क्रीन तुम्ही जेव्हा बघताल किंवा ही स्क्रीन जेव्हा तुम्ही बघाल तेव्हा तुम्हाला इथं खाली मार्केट वॉच, आयडियाज, पोर्टफोलिओ, ऑर्डर्स आणि फंड्स हे ऑप्शन्स बघायला मिळतील. आता हे प्रत्येक ऑप्शनवरती आपण डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत. ठीक आहे. सगळ्यात अगोदर आपण जे बघणार आहोत ते आहे मार्केट वॉच. मार्केट वॉच म्हणजे काय? मार्केट वॉचच्या अगोदर वरती तुम्हाला काही इन्फॉर्मेशन ज्या आहेत त्या बघतोय. तुम्हाला कुठेही काही कळालं नाही तर तुम्ही इथे एक क्वेश्चन मार्क बघू शकता. माझा कर्सर सगळ्यांना दिसतोय. त्या कर्सरवरती बघा एक क्वेश्चन मार्क आहे. त्याच्यावरती क्लिक केलं तर मार्केट वॉच काय आहे त्या संदर्भातलं डिटेल्ड इन्फॉर्मेशन. फक्त तेवढंच आहे की हे इंग्लिशमध्ये आहे. नाही समजलं तर हा व्हिडिओ मी रेकॉर्ड करतोय. त्याचबरोबर तुम्हाला एक छोटे छोटे व्हिडिओज जे आहेत प्रत्येक फीचर्सचे तुम्हाला लवकरच मिळतील. कारण की मार्केट ॲप जे आहे आपलं हे अपडेट झालेलं आहे. अजून 1-2 अपडेट्स येतील तुम्हाला, परंतु तोपर्यंत आपल्याला इथे तुम्ही डिटेल्स बघू शकाल. ठीक आहे. या संदर्भात इथं बघूयात की इथं मार्केट वॉचमध्ये आपल्या सगळ्यात अगोदर हा जो बाय डिफॉल्ट स्क्रीन समोर दिसतोय तो तुम्हाला म्हणतात निफ्टी 50. म्हणजे निफ्टी मधल्या ज्या 50 कंपन्या आहेत त्या कंपन्या कुठल्या आहेत त्या तुम्ही डिटेलमध्ये बघू शकता. आता ह्याच्यात जेव्हा तुम्ही बघता तेव्हा इथं बघा तुम्हाला कंपनीचं नाव दिलेलं आहे. तो कुठला स्टॉक आहे म्हणजे NSE मध्ये आहे, त्याचा व्हॉल्यूम काय झालेला आहे, आजची प्राइस काय आहे ती तुम्हाला इथं समोर बघायला मिळते. इथे तुम्ही चेक करू शकाल. तुम्हाला स्क्रीनवरती हा मार्केट वॉच इथं बघायला मिळतो. दोनच मिनिटं मी पेन्सिल चेंज करतो.
इथे तुम्ही बघू शकाल त्याच्यावरती इथं इव्हेंट्स का म्हणत आहे त्याच्यावरती येणार आहे. 1-2 मिनिटं फक्त होल्ड करताल. इथं बघा, तर बेसिक डिटेल्स जे आहेत त्या तुम्हाला इथं प्राइस बघायला मिळेल. प्राइस मध्ये तुम्ही चेक करू शकता. प्राइस काय आहे त्याचा, त्या संदर्भातले इथं इन्फॉर्मेशन तुम्हाला बघायला मिळेल. त्याचबरोबर इथं अमाऊंट वाईज किती वरती गेला, किती खाली गेला प्राइस, पर्सेंटेज चेंज काय झाला, तो तुम्हाला इथं बघायला मिळतोय. त्याच्यानंतर इव्हेंट म्हटलेलं आहे, त्याच्यावरती काही इव्हेंट्स असू शकतात. मित्रांनो, इव्हेंट्स म्हणजे काय, की रिझल्ट असेल किंवा काही डिटेल्स इन्फॉर्मेशन ज्या असतील त्या तुम्हाला इथं बघायला मिळतात. आता आपण चेक करूयात काय इव्हेंट्स आहे. त्याच्यावरती क्लिक केलं की तुम्हाला इव्हेंट्स किंवा त्याच्यातल्या न्यूज ज्या आहेत त्या तुम्हाला इथं बघायला मिळू शकतात. त्या डिटेल्समध्ये तुम्ही खाली गेलात. आता बघा, क्वार्टरली रिझल्ट होता आजचा. Q3 रिझल्ट तुम्हाला इथं बघायला मिळतोय. खाली तुम्ही बघितलं, हा Q3 रिझल्ट तुम्ही इथं चेक करू शकता. हा Q3 रिझल्ट तुम्हाला बघायला मिळतो. म्हणजे Q3चा रिझल्ट जो आहे, अदानी पोर्टचा जो Q3चा रिझल्ट जो आहे तो तुम्ही इथं तुम्हाला बघायला मिळेल. मित्रांनो, या पद्धतीने तुम्ही चेक करू शकता की इव्हेंट्स काय आहेत, कसे राहू शकतात, काय इव्हेंट्स असतील तर ते इव्हेंट्स तुम्ही इथं इमिजिएटली चेक करू शकाल. त्या पद्धतीने इव्हेंट्स असेल तर तुम्हाला स्क्रीनवरतीच बघायची इमिजिएटली इन्फॉर्मेशन बघायला मिळते. आणि इव्हेंट्स क्लिक केल्यानंतर तुम्ही जेव्हा क्लिक करता त्याच्यात तुम्ही खाली स्क्रोल करायचं आहे. तुम्हाला खाली स्क्रोल केलं की तुम्हाला त्या संदर्भातले इन्फॉर्मेशन जे आहेत त्या तुम्ही इमिजिएटली इथंच चेक करू शकाल. ठीक आहे. हा क्लिअर झाला क्वेश्चन होता. त्यांचा क्लिअर झाला असेल शक्यतो. आपण पुढच्या स्क्रीनकडे किंवा पुढच्या इन्फॉर्मेशनकडे बघूयात. इथं तुम्ही वेगळ्या वेगळ्या स्वतःच्या ज्या स्क्रीन्स आहेत किंवा तुम्हाला स्वतःचे जे स्टॉक्स बघायचे असतील किंवा सेव्ह करून ठेवायचे असतील तर तुम्ही सेव्ह करून ठेवू शकता. जसं की माय स्टॉक्स, म्हणजे माय स्टॉक्स म्हणजे काय, तुमच्याकडे ज्या होल्डिंग्स आहेत त्या होल्डिंग्स तुम्ही इथं इव्हेंट ऑप्शन तुम्हाला का दिसत नाहीये, कारण की तुम्ही बघितलं तर समजा तुमच्याकडे जे स्टॉक्स लिस्टमध्ये आहेत, आता इथं तुम्ही बघितलं तर इथं कुठेच तुम्हाला इव्हेंट ऑप्शन बघायला मिळत नाहीये. परंतु इव्हेंट ऑप्शन अदानी पोर्टवरती इव्हेंट आहे म्हणून तो तुम्हाला इथं बघायला मिळतो. इन केस काही इन्फॉर्मेशन अवेलेबल असेल, न्यूज काही अवेलेबल असेल त्या स्टॉक संदर्भातली, तरच तुम्ही इथं तरच तुम्हाला इथं बघायला मिळेल. जसं डीवीज लॅबमध्ये पण इव्हेंट आहे. तो इव्हेंट क्लिक केलात तर तुम्ही इथं जेव्हा जाताल तेव्हा तुम्हाला इन्फॉर्मेशनमध्ये डीवीज लॅबचा इन्फॉर्मेशन तुम्हाला बघायला मिळू शकते. ती काय इन्फॉर्मेशन आहे तुम्हाला सर्च करावं लागेल, परंतु इव्हेंट्स असेल तर तुम्ही चेक करू शकाल. बोर्ड मीटिंग हे बघा, इव्हेंट काय होता, तो इव्हेंट तुम्हाला इथंच इमिजिएटली बघायला मिळतोय. लक्षात येते सगळ्यांना इव्हेंट्स काय होता, लक्षात आला का? या कंपनीबद्दलचा इव्हेंट काय आहे? बोर्ड मीटिंग आहे. ते बोर्ड मीटिंग कशा संदर्भात आहे, काय आहे, फंडामेंटल अनालिसिस करताना या इन्फॉर्मेशन खूप उपयोगी ठरतात मित्रांनो, किंवा स्टॉक संदर्भातल्या आपण उपयोगी ठरतात. त्यासाठीचे ही इव्हेंट्स आहेत. आता माय स्टॉक्स म्हणून जे विंडो आहे, माय स्टॉक्स मध्ये तुमच्याकडे जे होल्डिंग स्टॉक्स आहेत त्या संदर्भातल्या इन्फॉर्मेशन तुम्हाला इथं बघायला मिळतील. त्या संदर्भातले स्टॉक्स काय प्राइस चाललेली आहे, त्याच्या इव्हेंट्स काय असेल तर इथं बघायला मिळेल. रिसेंटली व्ह्यूड म्हणजे तुम्ही रिसेंटली आता कुठले कुठले स्टॉक्स बघितलेले, सर्च केले ते तुम्हाला इथं बघायला मिळू शकतात. आता तुम्ही तुमच्या मार्केट वॉच प्रमाणे तुम्ही स्वतःची मार्केट वॉच किंवा स्वतःचा वॉच लिस्ट जी आहे ती कस्टमाइज करू शकता. त्या कस्टमायझेशनला तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन दिलेले आहेत, जसं मार्केट वॉच 1, मार्केट वॉच 2, मार्केट वॉच 3, मार्केट वॉच 4, असे तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन्स तुम्हाला इथं बघायला मिळतात. ठीक आहे. या पद्धतीने तुम्ही जेव्हा जाता तेव्हा तसं तुम्ही इथं चेक करू शकता. आता तुम्ही जेव्हा ते चेक करता तेव्हा इथं तुम्हाला एक डॉट्स इथं बघायला मिळतात. सगळ्यांना हे डॉट्स बघायला मिळत असतील. या डॉट्स वरती लक्ष ठेवा. या डॉट्स वरती जेव्हा लक्ष ठेवताल, मी क्लिक करतो तेव्हा तुम्हाला या वॉचवरती तुम्हाला ऑप्शन्स बघायला मिळतात. डिलीट स्टॉक्स, ऍड स्टॉक्स, या स्टॉक्स लिस्टमध्ये तुम्ही ऍड करू शकता. त्या वॉच लिस्ट म्हणजे जी वॉच लिस्ट 4 दिलेला आहे किंवा वॉच लिस्ट तुमची जी असेल त्याचा जो नंबर असेल त्याला तुम्ही रिनेम करू शकता. जेव्हा तुम्ही पहिल्यांदा वॉच लिस्ट ओपन करता किंवा पहिल्यांदा ऍप्लिकेशन जेव्हा ओपन करता तेव्हा त्याला
तुम्ही जी स्क्रीन बघताय किंवा तुम्ही जी स्क्रीन लावलेली आहे ती तुम्ही बघताय, तर तुम्ही वॉचलिस्ट डिफॉल्ट केली तर बाय डिफॉल्ट पहिल्यांदा ती स्क्रीन तुम्हाला समोर बघायला मिळेल. तसं या पद्धतीनं तुम्ही वॉचलिस्ट वरती डिटेल बघू शकाल. आता ह्याच्यात आपण स्टॉक्स ऍड करूयात. एकच मिनिट होल्ड करताल. तुम्ही इथं बघताय वॉचलिस्टला मी इथं डिफॉल्ट ऑप्शन केलेला आहे. हा डिफॉल्ट ऑप्शन तुम्ही इथनंही चेंज करू शकता. सेट डिफॉल्ट हा जो ऑप्शन आहे तो तुम्हाला पहिल्यांदा जेव्हा तुम्ही चेंज करताल तेव्हा तुम्हाला बघायला मिळेल. आता अल्फाबेटिकली तुम्हाला स्टॉक्स बघायचे असतील तर ABCD ते जे कस्टमायझेशन आहे, पर्सेंटेज चेंज बघायचं असेल तर हाय लो बघायचे असतील तर तुम्ही इथं बघू शकता, किंवा चेंज हाय लो मधला किती डिफरन्स आहे किंवा हाय मध तो डिफरन्स काय आहे. LTP वाईज तुम्ही फिल्टर लावू शकता किंवा व्हॉल्यूम वाईज फिल्टर लावू शकता. शक्यतो मी ABCD वाईज फिल्टर लावतो आणि त्या पद्धतीने बघू शकतो. आता तुम्ही जेव्हा फर्स्ट टाइम स्टॉक्स ऍड करायचा असेल किंवा तुम्हाला वॉच लिस्ट बनवायची असेल तर त्याकरिता तुम्हाला काय करावं लागेल. तुम्हाला इथं जे हा ऑप्शन जो दिलेला आहे, हा ऑप्शन चेक करा. या ऑप्शन वरती क्लिक करायचा आहे तुम्हाला आणि इथं क्लिक केल्यानंतर तुम्ही असा स्क्रीन तुम्हाला बघायला मिळेल. आता NSE मधले जे स्टॉक्स ऍड करायचे असतील, LTP मीन्स लास्ट ट्रेडेड प्राइस. LTPचा अर्थ आहे लास्ट ट्रेडेड प्राइस. व्हॉल्यूमचा अर्थ आहे टोटल किती बाय सेल झालेला आहे तो व्हॉल्यूम. तुम्हाला आता रिलायन्स ऍड करायचं असेल तर तुम्ही इथे रिलायन्स टाईप करू शकता. रिलायन्स जसं टाईप करताल, सर्च करताल, तुम्हाला इथे लिस्ट रिलायन्सच्या नावाचे वेगळे वेगळे जे स्टॉक्स आहेत ते बघायला मिळतील. तुम्ही डायरेक्टली इथं प्लस बटन वरती क्लिक केलं, प्लस बटन वरती क्लिक केलं तर तो स्टॉक डायरेक्टली तुमच्या वॉच लिस्ट जी चालू असेल त्याला ऍड होईल. जसं मी आता रिलायन्स ऍड करतोय, त्याच्यानंतर SBI, स्टेट बँक ऑफ इंडिया तो ऍड करत आहे. या पद्धतीने तुम्ही डायरेक्टली स्टॉक ऍड करू शकता. किंवा असं येऊ शकतं की तुम्हाला स्टॉक ऍड करायचा नाहीये, परंतु तुम्हाला डायरेक्टली बाईंग सेलिंग करायचं असेल तर तुम्ही SBI किंवा आपण एक एक्झाम्पल घेऊयात, ऍक्सिस बँक. ऍक्सिस बँक टाईप केल्यानंतर तुम्ही जेव्हा नावावरती क्लिक करताल, मित्रांनो लक्षात ठेवा, मी जेव्हा नेम वरती क्लिक करतो तेव्हा तो डायरेक्टली मला या स्क्रीनवरती घेऊन येतो. या स्क्रीनवरती जेव्हा घेऊन येतो, इथनं तुम्ही डायरेक्टली बाईंग सेलिंग करू शकता. बाईंग सेलिंग करायच्या अगोदर तुम्ही इथं वेगळे वेगळे ऑप्शन्स बघायला मिळतील. तो आपण डिटेलमध्ये वेट करूयात, की डिटेलमध्ये तुम्हाला इथं बघायला मिळतील. आता इथं काय आहे, इथं बघा, जेव्हा तुम्ही चेक करताल तेव्हा इथं आजचा ओपन कितीला होता स्टॉक तो बघायला मिळतो. त्याच्यानंतर आज हाय किती गेलेला आहे तो इथं तुम्ही चेक करू शकता. लो किती झालेला आहे आजचा तो तुम्ही इथं चेक करू शकता, किंवा प्रिव्हियस क्लोज काय आहे त्या स्टॉकचा तो तुम्ही इथं बघू शकता. व्हॉल्यूम किती करोडचा व्हॉल्यूम आज झालेला आहे, मित्रांनो किती करोडचा व्हॉल्यूम झालेला आहे तोही तुम्ही इथं चेक करू शकता. लोअर सर्किट अप्पर सर्किट काय आहे ते तुम्हाला इथं बघायला मिळेल. ऍव्हरेज ट्रेडेड प्राइस, ऍव्हरेजली प्राइस किती ट्रेड झालेली आहे तो तुम्ही इथं चेक करू शकता. भरपूर इन्फॉर्मेशन अवेलेबल आहे मित्रांनो. डिटेलमध्ये मी गेलो तर तुम्हाला इथं भरपूर वेळ लागेल, म्हणजे कमीत कमी 5 तास पण कमी लागतील, परंतु इथं तुम्ही चेक करू शकता. व्हॉल्यूमचा अर्थ आहे, व्हॉल्यूम म्हणजे कितीचं बाईंग सेलिंग झालेलं आहे, टोटल मार्केटमध्ये किती बाईंग सेलिंग झालेलं आहे त्याचा अर्थ व्हॉल्यूम असतो मित्रांनो. त्याला म्हणतात व्हॉल्यूम. या ज्या छोट्या छोट्या इन्फॉर्मेशन आहेत मित्रांनो, तुम्ही क्लासेसमध्ये विचारू शकाल. आता आपण ऍप संदर्भातल्या इन्फॉर्मेशन डिटेलमध्ये बघूयात. टेक्निकल्स मध्ये गेलात तर तो स्टॉक
त्याचा ईएमए काय आहे, बुलिश आहे का बेरिश आहे, तो तुम्हाला इथं बघायला मिळतो. इथं तुम्ही जेव्हा बघताल तेव्हा तुम्ही इथं चेक करू शकाल की त्याचा 5 डे मुव्हिंग एव्हरेज काय आहे, 10 डे मुव्हिंग एव्हरेज काय आहे, 12 डेज मुव्हिंग एव्हरेज काय आहे आणि त्याच्यानंतर 20 डे मुव्हिंग एव्हरेज काय आहे. इथं तुम्ही ईएमए, एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज किंवा सिंपल मुव्हिंग एव्हरेज बघितला तर सिंपल मुव्हिंग एव्हरेज पण तुम्ही इथं चेक करू शकता. या स्क्रीनवरनं तुम्ही लगेचच इन्फॉर्मेशन ग्रॅब करू शकाल. आता डिलिव्हरी पर्सेंटेज मार्केटमध्ये डिलिव्हरीचा व्हॉल्यूम जो होतो तो किती पर्सेंटेजनी होतोय, काय होतोय, तो तुम्हाला इथं मित्रांनो बघायला मिळू शकतो. कंबाईंड किंवा तुम्ही एनएससी किंवा फक्त बीएससी एनएससीचा तो व्हॉल्यूम इथं चेक करू शकता. कंबाईंड बघायचं असेल तर कंबाईंड बघू शकता. नाहीतर तुम्ही या पद्धतीने टोटल व्हॉल्यूम पण इथं चेक करू शकाल. मी जास्त इन्फॉर्मेशन जात नाहीये, इट्स अन मसाला. परंतु मेन जी कंडिशन आहे आपल्याला, की बाईंग सेलिंग कसं करायचं. जेव्हा तुम्ही बाईंग सेलिंग करता त्या स्टॉक संदर्भातलं, ते इन्फॉर्मेशन तुम्हाला इथं बघायला मिळेल. मी आता एक्झाम्पल दाखवतो, की मी वेगळे-वेगळे स्टॉक्स इथं बाय केलेले आहेत किंवा जे माझे स्टॉक्स आहेत मार्केट वॉचमधले, त्याला मला बाईंग सेलिंग करायचं असेल, तर कशा पद्धतीने, कुठल्या पद्धतीने मी करू शकतो. सीडीएसएल मला समजा बाय करायचा असेल, तर मी सीडीएसएल वरती क्लिक करेल. आता सगळ्यात महत्त्वाचं बाईंग करण्याच्या अगोदर महत्वाचा प्रकार काय आहे आपल्याला त्याच्या अगोदर करावा लागतो. तो प्रकार आहे फंड ट्रान्सफर. फंड ट्रान्सफर म्हणजे पैसे ट्रान्सफर करणं. कारण की पैसे असतील आपल्या अकाउंटला तरच मी फंड बाईंग सेलिंग करू शकतो. तो तुम्हाला फंड जो आहे तो इथं तुम्ही खाली बघताल. इथं फंड म्हणून जो ऑप्शन दिलेला आहे त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही पैसे ट्रान्सफर करू शकता. आता जेव्हा तुम्ही पैसे ट्रान्सफर करता तेव्हा तुम्हाला इथं तुमचा बॅलन्स बघायला मिळतो. आता मी आता ऑलरेडी 15,000 रुपये ट्रान्सफर केलेले आहेत इथं. त्याच्यामुळे फंड्समध्ये गेलात, तुम्ही डिटेल्समध्ये बघितलं तर कॅश ट्रान्सफर्ड टुडे म्हणजे आज मी पैसे जे ट्रान्सफर केलेले आहेत, ते तुम्ही इथं तुम्हाला बघायला मिळतील, की आज मी 15,000 रुपये ट्रान्सफर केलेले आहेत. ते तुम्ही इथं चेक करू शकता. आज जी अमाउंट तुम्ही पहिले ट्रान्सफर केली असेल, ती तुम्हाला बघायला मिळते. समजा तुम्ही काहीच पैसे ट्रान्सफर केले नसतील, तर तुमचा बॅलन्स जो आहे, प्रिव्हियस डे बॅलन्स जो आहे, तो इथं बघायला मिळतो. ठीक आहे. इथं तुम्ही चेक करू शकता. या पद्धतीने तुम्हाला बॅलन्स बघायला मिळेल. ठीक आहे. इथं तुम्ही पैसे ट्रान्सफर केले, पैसे बघायला मिळतील आणि टोटल बॅलन्स जो तुमचा आहे, तो इथं तुम्हाला चेक करू शकाल मित्रांनो. त्याच्यानंतर तुम्हाला अजून पैसे ट्रान्सफर करायचे असतील, असं समजून चला, की मला पैसे ट्रान्सफर करायचे आहेत. माझ्या अकाउंटला बॅलन्स काहीच नाहीये, 0 बॅलन्स आहे. तो तुम्हाला फंड ट्रान्सफर करायचे असतील, तर मी ॲड जो हा ऑप्शन जो दिलेला आहे, ॲड फंड ऍड फंड जो प्रकार दिलेला आहे इथं, तिथं जाऊन तुम्ही ऍड फंड करू शकता. ऍड फंड केल्यानंतर जो अमाऊंट तुम्हाला ऍड करायची आहे, तर तुम्ही इथं टाकू शकाल. मित्रांनो, 2500 रुपये मला फंड ट्रान्सफर करायचे असतील, तर मी 2500 इथं टाकू शकतो. मला नेट बँकिंग थ्रू फंड ट्रान्सफर करायचेत का यूपीआय थ्रू फंड ट्रान्सफर करायचेत, ते तुम्ही इथं मेन्शन करू शकाल. आता यूपीआय थ्रू फंड ट्रान्सफर करायचे असेल, तर तुमचा यूपीआय आयडी इथं टाकायचा आहे. एक्झाम्पलसाठी मी एक्झाम्पल म्हणून टाकलेला आहे आणि ऍड फंड वरती क्लिक करतो. जेव्हा मी ऍड फंड वरती क्लिक करतो, तेव्हा तो व्हेरीफाय करतो आणि तुमच्या फंडसाठी रिक्वेस्ट जी आहे ती तुमच्या युपीआय ऍपला घेऊन जाईल. आता युपीआय ऍपला घेऊन गेलात की तुमचा जो युपीआय ऍप दिलेला आहे, तुमचा गुगल पे असेल, माझा आत्ता जसा युपीआय ऍप मी दिलेला आहे, त्या युपीआय ऍप वरती जाऊन मी फंड अप्रूव्ह करू शकतो. मी युपीआय फंड्स अप्रूव्ह इथनं करू शकतो. भीम ऍप जे दिलेलं आहे त्या ह्याच्यातनं मी जाऊन फंड ट्रान्सफर अप्रूव्ह केलं तर इथं तुम्हाला बाय डिफॉल्ट फंड रिक्वेस्ट अप्रूव्ह होऊन जाईल. आता इथं मी रिक्वेस्ट जी आहे ती अप्रूव्ह करत नाहीये. आता बघा मी
फंड रिक्वेस्ट जी होती ती अप्रूव्ह केली नाही, मी रिजेक्ट केलेली आहे, कारण की मला फंड ट्रान्सफर करायचे नाहीयेत, म्हणून इथं पेमेंट फेल्ड, इथं बघा पेमेंट फेल्ड म्हणून ऑप्शन दिसतोय. परंतु समजा तुम्ही फंड ट्रान्सफरची रिक्वेस्ट जी आहे ती तुम्ही बघितली तर इथं तुम्हाला अप्रूव्ह झालेली, समजा तुम्ही अप्रूव्ह केली तर इथं तुम्हाला अप्रूव्ह दिसेल मित्रांनो. मार्जिन मीन्स पैसे, सिंपल आहे, मार्जिन म्हणजे पैसे, तुमच्या अकाउंटला किती पैसे आहेत ते तुम्ही इथं बघू शकता. ठीक आहे. या पद्धतीने तुम्ही फंड ट्रान्सफर करू शकता. त्याची हिस्ट्री बघायची असेल, कधी-कधी फंड ट्रान्सफर केलेले आहेत, तर तुम्ही इथं बघू शकाल, की मी जेव्हा-जेव्हा फंड ट्रान्सफर केलेले आहेत, तेव्हा या पद्धतीने तर तुम्हाला दिसतील, की फंड ट्रान्सफर मी कधी-कधी, कधी-कधी कसे-कसे केलेले आहेत. त्याच पद्धतीने विथड्रॉ करायचे असतील, तर तुम्ही कधी-कधी विथड्रॉ केलेले आहेत, ती अमाउंट पण विथड्रॉ बघू शकाल. मी एक्झाम्पल दाखवतो, की आता समजा मला विथड्रॉ करायचे असतील पैसे, तर विथड्रॉ बटनवरती जाईल. विथड्रॉ बटनवरती गेल्यानंतर तुम्ही विथड्रॉल अमाउंट जी आहे ती इथं तुम्हाला बघायला मिळते. मी एक्झाम्पलसाठी आता विथड्रॉल मी आहे ₹100 इथं विथड्रॉ करतोय. ₹100 विथड्रॉ केलात, की तुम्हाला तुमची जी बँक असेल त्या बँकला विथड्रॉल अमाउंट रिक्वेस्ट जाईल. तर ₹100 ची विथड्रॉल रिक्वेस्ट गेली सक्सेसफुली. युअर रिक्वेस्ट टू विथड्रॉल फंड इज सक्सेसफुल. इथे तुम्ही चेक करू शकता विथड्रॉलची रिक्वेस्ट जी पडलेली आहे ते तुम्ही इथं तुम्हाला बघायला मिळेल. बॉटम मध्ये तुम्ही बघा रिक्वेस्ट जी पडलेली आहे ती तुम्ही इथं चेक करू शकता. नेट बँकिंग मध्ये तुम्हाला काही सिंपल आहे. नेट बँकिंग प्रत्येकाचं वेगळं असू शकतं. त्याच्यामुळं हे प्रत्येकाची प्रोसेस थोडीशी वेगळी असू शकेल. कारण की तुम्ही जेव्हा बघता, तेव्हा तुम्ही ऍड फंड जेव्हा करता, तेव्हा नेट बँकिंग थ्रू जेव्हा जाता, तेव्हा तुम्हाला प्रत्येकाची नेट बँकिंगची प्रोसेस जी आहे ती वेगळी असेल. आता मला एचडीएफसीच्या ज्यांच्याकडे एचडीएफसी आहे त्यांच्या एचडीएफसीच्या डिटेल्स असतील. कारण की इथं तुम्ही तुमचे डिटेल्स जे आहेत ते टाकायचे आहेत ते तुम्हाला बँक प्रोव्हाइड करते. त्याच्यामुळे मी इथं तुम्हाला ती प्रोसेस दाखवू शकत नाही. कारण की थोडंसं आपण ओपनला आहे, बँकिंग डिटेल्स तुमच्या समोर येऊ नयेत किंवा इट्स नॉट एन प्रोसेस, म्हणजे असं म्हणतो मी त्याला, की सगळ्यांसमोर बँकिंग डिटेल्स डिस्क्लोज होतात इथं. आपण झूम मीटिंगवरती आहोत त्याच्यामुळे मी त्या डिटेल्सवरती जात नाही. परंतु या पद्धतीने तुम्ही बघू शकता. बेसिक डिटेल्स इन्फॉर्मेशन तुम्हाला इथं महत्वाचे आहेत, की कळायला पाहिजे, की तुमच्या अकाउंटला किती बॅलन्स आहे, तो तुम्ही इथं चेक करू शकता. त्यानंतर इलिजिबल होल्डिंग्स, तुमच्या होल्डिंग्स काय आहेत ते बघू शकता. आज मार्जिन किती यूज केलं तुम्ही, किती अमाऊंट पैसे यूज केले ते तुम्हाला इथं बघायला मिळतं मित्रांनो. आता मी फंड ट्रान्सफर केलेले आहेत, मला स्टॉक परचेस करायचे असतील तर मी काय करतो, इथे एक एक्झाम्पल म्हणून अजून एक छोटा स्टॉक ऍड करतोय. ठीक आहे. हा मी मला बाय करायचा असेल तर मी काय करेल, बाय बटनवरती क्लिक करणार आहे. बाय बटनवरती क्लिक करतोय. बाय बटनवरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला 3 ऑप्शन्स बघायला मिळतील. मित्रांनो हे लक्षात ठेवा. 3 ऑप्शन्स तुम्हाला प्रोडक्ट म्हणून बघायला मिळतील. प्रोडक्ट काय आहेत? पहिला प्रोडक्ट आहे बाय नाव पे लेटर. साधं नावावरून लक्षात येतं, की आत्ता बाय करायचं आहे आणि पेमेंट नंतर करायचं आहे. बाय नाव पे लेटर. त्याच्यानंतर डिलिव्हरी ऑप्शन दिलेला आहे आणि इंट्राडे ऑप्शन दिलेला आहे. मित्रांनो ज्यांना इंट्राडे करायचं असेल त्यांनी इंट्राडे सिलेक्ट करायचं आहे. बघा इथं ऑरेंज कलर झालेला आहे. ज्यांना इंट्राडे करायचं असेल त्यांनी बाय डिफॉल्ट त्याला इंट्राडे हे सिलेक्ट करायचं आहे. ज्यांना डिलिव्हरी ट्रेड करायचं आहे त्यांनी डिलिव्हरी हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे मित्रांनो. ज्यांनी ज्यांना डिलिव्हरी ट्रेडिंग करायचं असेल आणि मॅक्झिमम इथं मला जे इन्फॉर्मेशन आहे त्या पद्धतीने ज्यांना डिलिव्हरी ट्रेड करायचं असेल त्यांनी इथं कंपल्सरी डिलिव्हरी शब्द यूज करायचा किंवा डिलिव्हरीला क्लिक करायचा असं आहे. ठीक आहे. तुमच्याकडे पैसे कमी असतील तर तुम्ही पे लेटर हा ऑप्शन वापरू शकता. परंतु तुम्हाला कंपल्सरी ते पैसे ट्रान्सफर करावे लागतील. मी असं समजतो सगळ्यांना डिलिव्हरी सिलेक्ट करायचं आहे. क्वांटिटी इथं प्राइस क्वांटिटी टाका, की तुम्हाला 10 क्वांटिटी बायिंग करायचं आहे. 10 क्वांटिटीसाठी तुम्ही जेव्हा टाकताल तेव्हा इथं बघा मार्जिन रिक्वायर्ड, अकाउंटला किती बॅलन्स पाहिजे तुमच्या तो दाखवतो, की कमीत कमी तुम्ही जेव्हा पर्चेसिंग करायला जाता तेव्हा ₹2074 तुमच्या अकाउंटला आवश्यक आहे. तरच तुम्ही ते पर्चेसिंग किंवा तो स्टॉक घेऊ शकता. तो शेअर तुम्हाला घेण्याकरिता 2074, आता साधं उदाहरण आहे, 2074 कसं आलं, 207
240. 207.40 गुणिले 10 म्हटलं तर 2,774 रुपये होतात. तेवढे तुम्हाला तुमच्या अकाउंटला पैसे पाहिजेत. त्याचबरोबर तुमचा बॅलन्स किती आहे, मार्जिन अकाउंटला तुमच्या बॅलन्स किती आहे, तोही तुम्हाला शेजारी इथं दाखवतो. या पद्धतीने तुम्हाला बॅलन्सही कळतो आणि मार्जिन रिक्वायर्ड म्हणजे किती पैसे भरायचेत हेही तुम्हाला कळतं. आता तुम्हाला बाय ऑप्शन वरती क्लिक करायच्या अगोदर इथं 2 ऑप्शन्स बघायला मिळतात. मार्केट रेट. मार्केट रेट म्हणजे काय? कोणाला माहिती आहे का मार्केट रेट म्हणजे काय? करंट मार्केट प्राइस. येस, करंट मार्केट प्राइस. तुम्हाला मार्केट रेट म्हणजे ज्या रेटला अवेलेबल आहे त्या रेटला चालू भाव. सोप्या भाषेत जो चालू भाव आहे त्याला मला बाईंग करायचा असेल तर मी त्याच्यावरती क्लिक करणार, ऑटोमॅटिकली तो झिरो प्राइस इथं दाखवेल. मित्रांनो, झिरो प्राइस दाखवली त्याच्यानंतर इथं तुम्हाला काहीच चेंजेस करायचे नाहीयेत. लक्षात ठेवा, इथं काहीच चेंजेस करायचे नाहीयेत. तुम्हाला काय करायचं आहे, डिलिव्हरी घ्यायची असेल तर डिलिव्हरी बाय क्लिक करा, इंट्राडे करायचा असेल तर इंट्राडे क्लिक करा. डिलिव्हरी आपण समजूयात पहिला, नंतर इंट्राडे कडे जाऊयात. पहिला डिलिव्हरी ऑप्शन्स, इथं रेग्युलर क्वांटिटी टाका. मार्केटला घ्यायचा असेल तर मार्केट प्राइस किंवा तुम्हाला ज्या प्राइसला घ्यायचा असेल ती प्राइस तुम्ही इथं टाकू शकता. असं धरून चला की मला मार्केट प्राइसला घ्यायचा तर मी डायरेक्टली मार्केटवरती क्लिक करेल आणि बाय ऑप्शन वरती सबमिट करेल. बाय ऑप्शन वरती म्हणजे बाय बटन जे दिलेलं आहे ते बाय बटन कुठे दिलेलं आहे, इथं तुम्ही बघू शकाल बाय बटन तुम्हाला बघायला मिळतंय. हे बाय बटन वरती मी क्लिक करतो. बाय बटन वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं परत कन्फर्मेशन विचारेल की प्रोडक्ट कुठलं डिलिव्हरी आहे. इथं 2 वेळा लक्ष द्या, जेव्हा तुम्ही ऑर्डर टाकता तेव्हा थोडीशी ऑर्डर उशिरा गेली तरी चालते, परंतु चुकीची ऑर्डर जाऊ नये मित्रांनो. डिलिव्हरी ऑर्डर टाईप रेग्युलर राहू द्यायचं, हे सोडून द्या. आफ्टर मार्केट आवर्स मी आता टाकतोय, आफ्टर मार्केट आवर्स टाकतोय म्हणून इथं तुम्हाला आफ्टर मार्केट आवर्स मार्जिन रिक्वायरमेंट किती आहे ते तुम्हाला इथं दिलेलं आहे. बाय कन्फर्म बाय वी हॅव प्लेसिंग ऑर्डर आफ्टर मार्केट, म्हणजे आपण आता मार्केट बंद झाल्यानंतर टाकतोय म्हणून तो विचारतोय की कन्फर्म करायची का. मी म्हणतोय येस. येस कन्फर्म केली की ऑर्डर प्लेस नाही होणार, कारण की मला अलाउड नाहीये आफ्टर मार्केट आवर ऑर्डर. आता आपण आफ्टर मार्केट ऑर्डर का रिजेक्ट झाली, कारण की इथं मार्केट क्लिक केलेलं आहे. आपण त्याला काय करूयात, मार्केट काढून टाकूयात आणि प्राइस वरती टाकूयात की 205 रुपयाला आला तर बाय करायचा आहे. बाय बटन वरती क्लिक करतो, कन्फर्म बाय. येस. आता बघा, मी ऑर्डर मित्रांनो टाकलेली आहे. आपण काय करूयात, चेक ऑर्डर बुक. आपण जेव्हा ऑर्डर टाकतो तेव्हा ऑर्डर प्रत्येक जण ऑर्डर चेक करतो की नाही. आता मी जे ज्या ऑर्डर टाकलेल्या आहेत त्या तुम्हाला इथं बघायला मिळतील. जसं की आता मी BEL ची ऑर्डर टाकलेली आहे, आफ्टर आर ऑर्डर प्लेस केलेली आहे. कुठली, आफ्टर आर. बघा इथं AH प्लेस्ड म्हणजे आफ्टर मार्केट ऑर्डर प्लेस केलेली आहे. त्याच्या अगोदर आपण जी ऑर्डर टाकलेली ती ऑर्डर कॅन्सल झालेली आहे, रिजेक्ट झालेली आहे. कॅन्सल म्हणण्यापेक्षा रिजेक्ट झालेली आहे. आज मी निफ्टी 20 बाय केलेले आहेत. ठीक आहे, या पद्धतीने मी इथं ऑर्डर एक्झिक्यूट झाली. जी ऑर्डर निफ्टी 20 बाय केली ती ऑर्डर इथं बघा, त्याचं स्टेटस बघायला मिळतं. ह्याला म्हणतात स्टेटस. एक्झिक्युटेड दिसतंय सगळ्यांना? हो किंवा नाही, येस किंवा नो मला फक्त रिप्लाय देताल. मी जे स्क्रीनवरती दाखवतोय ते तुम्हाला लक्षात येतंय का? येस, धन्यवाद. ठीक आहे. आता क्वांटिटी किती बाय केल्या मी? 25 क्वांटिटी बाय केल्या. मित्रांनो इथं क्वांटिटी बघा. आता मी 25 क्वांटिटीची ऑर्डर दिलेली होती. लक्षात ठेवा, 25 क्वांटिटीची ऑर्डर दिलेली होती. पण कधी कधी काय होतं, 25 क्वांटिटीच्या अगोदर त्याच्यातल्या काहीच क्वांटिटी येतात आणि काही क्वांटिटी पेंडिंग राहतात. तर 25 क्वांटिटी पैकी समजा असं धरून चला की 10 क्वांटिटी आल्या आणि 15 क्वांटिटी पेंडिंग होत्या. तर इथं तुम्हाला क्वांटिटीमध्ये 25 दाखवेल आणि पेंडिंग क्वांटिटीमध्ये 15 दाखवेल. ठीक आहे. कुठल्या रेटला बाईंग झालेला आहे, ते या रेटला बाईंग झालेला आहे. 189.70 ला माझं जो ऑर्डर एक्झिक्यूट झाली ती या रेटला एक्झिक्यूट झालेली आहे, 189.70 ला. ऑर्डर प्राइस जी मी टाकलेली ती 191 इथं ऑर्डर प्राइस
टाकलेली होती. सॉरी, हा LTP दाखवतोय, लास्ट ट्रेडेड प्राइस, म्हणजे कुठल्या रेटला लास्ट ट्रेडिंग झालेला आहे तो प्राइस दाखवतोय, आणि मी कुठल्या रेटला प्राइस, म्हणजे कुठल्या रेटला ऑर्डर टाकलेली ती इथं तुम्हाला बघायला मिळतं. मित्रांनो, लक्षात येतंय सगळ्यांना इथं? ठीक आहे. आता आपण काय करूयात, मी जी ही ऑर्डर टाकलेली आहे, आता जी ऑर्डर पेंडिंग टाकलेली आहे, आता त्याला मला चेंज करायची आहे. असं धरून चला की मला ती प्राइस नकोय, मला त्या प्राइस पेक्षा चेंज करायची, प्राइस किंवा क्वांटिटी चेंज करायची. मला ती प्राइस चेंज करायची असेल तर मी काय करेल, मी या स्क्रीनवरती असेल तर मी ऑर्डर बुक वरती जाईल. कुठं? इथं जाईल मित्रांनो. हा जो ऑप्शन दिलेला आहे ऑर्डर्स, त्याच्यावरती क्लिक करतो. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर मी इथं जी ऑर्डर मला मॉडिफाय करायची आहे, जसं की ही ऑर्डर मला मॉडिफाय करायची आहे, ठीक आहे, मी त्याच्यावरती क्लिक करतो. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर इथं मला ऑर्डर मॉडिफाय किंवा कॅन्सल हा दोन ऑप्शन्स बघायला मिळेल. मला मॉडिफाय म्हणजे चेंजेस करायचे असतील तर मी मॉडिफाय बटनवरती क्लिक करतोय. मॉडिफाय बटनवरती क्लिक केलं की इथं क्वांटिटी चेंजेस करायचे असतील तर क्वांटिटी चेंजेस करू शकतो. जसं की एक्झाम्पल, मला 5 क्वांटिटी करायच्या आहेत. मी क्वांटिटी चेंजेस केल्या, प्राइस 30 ठेवायची आहे तर मी प्राइस 30 ठेवू शकतो, किंवा प्राइस चेंज करायची असेल तर मी प्राइस पण चेंज करतोय. या पद्धतीने प्राइस चेंज केली, आणि प्राइस जेव्हा चेंज करेल तेव्हा मॉडिफाय बटनवरती क्लिक करून ऑर्डर कन्फर्म करणार आहे. या पद्धतीने ऑर्डर कन्फर्म केली. चेक ऑर्डर बुक, आपण चेक करूयात. ऑर्डर बुक जेव्हा चेक करताल तेव्हा बघा, ही प्राइस चेंज झालेली आहे, पेंडिंग क्वांटिटी किती आहेत, आणि ऑर्डर प्राइस काय आहे माझी. या पद्धतीने प्राइजेस मी चेंज करू शकतो. आता माझी ऑर्डर काय आहे, पेंडिंग आहे, आणि आता मी काय केलं, मॉडिफाईड केली, म्हणून तो काय दाखवतोय, मॉडिफाईड म्हणून दाखवतोय. आता आपण काय करूयात, याच ऑर्डरला कॅन्सल करूयात. त्याच ऑर्डरला कॅन्सल करण्याकरिता मला काय करावं लागेल, कॅन्सल बटनवरती क्लिक करावं लागेल. कॅन्सल बटनवरती क्लिक करतोय आणि कॅन्सल ऑर्डर. ठीक आहे. जसं मी कॅन्सल करेल, इथं बघा ऑर्डर स्टेटस काय आलेला आहे, एज कॅन्सल्ड. काय आलेलं आहे, एच कॅन्सल्ड. या पद्धतीने माझी ऑर्डर कॅन्सल झालेली आहे मित्रांनो. ठीक आहे. आतापर्यंत बाईंग सेलिंग लक्षात आलं का, मी डिलिव्हरी कसं बाईंग करायचं, कसं ऑर्डर मॉडिफाय करायची, ऑर्डर्स कुठं बघायच्या, ह्या सगळ्यांना लक्षात आल्या का? यस किंवा नाही म्हणा मला. प्राइस वाढली असेल तर काय, हा क्वेश्चन आहे. प्राइस वाढली असेल तर तुम्ही जेव्हा प्राइस, आता जसं आपण आता बघितलं की 207 रुपये प्राइस होती. किती होती? 207 रुपये प्राइस होती, आणि मी प्राइस कुठली टाकली आहे, 205 रुपये 50 पैसे. जेव्हा ती 205 रुपये 50 पैसे येईल तेव्हा तुमची ऑर्डर एक्झिक्यूट होईल. नाही झाली तर दिवसभरात नाही, पूर्ण दिवसात ती समजा प्राइस नाही आली तर ही ऑटोमॅटिकली ऑर्डर कॅन्सल होणार आहे. एक्झिक्यूट म्हणजे कन्फर्म झालेली ऑर्डर. तुम्ही ज्या प्राइसला तुम्हाला बाईंग करायचं असेल त्याला एक्झिक्युटेड प्राइस म्हणतात. आता बाईंग लक्षात आलं सगळ्यांना, बाईंग कसं करायचं. आता सेलिंग करण्याकरिता मी काय करतो, माझ्या डीमॅट अकाउंटमध्ये जे होल्डिंग आहेत त्याला मला सेल करायचं असेल तर मी काय करणार, त्या खाली पोर्टफोलिओ म्हणून ऑप्शन जो दिलेला आहे, इथं बघा पोर्टफोलिओ म्हणून जो ऑप्शन दिलेला आहे, इथं जे मी पोर्टफोलिओ दिलेला आहे त्याच्यावरती मी क्लिक करतो, आणि जो स्टॉक माझा पोर्टफोलिओमध्ये किंवा माझ्या डिलिव्हरीमध्ये स्टॉक आहे त्याच्यावरती क्लिक करतो. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर इथं डायरेक्टली सेल बटनवरती क्लिक करतो. सेल बटनवरती क्लिक केल्यानंतर मला किती क्वांटिटी सेल करायच्या आहेत मी एक्झाम्पल म्हणून टाकतोय, आणि कुठल्या प्राइसला सेल करायच्या आहेत ती प्राइस इथं टाकत आहे मित्रांनो. ही प्राइस टाकल्यानंतर तुम्हाला काहीच चेंजेस करायचे नाहीत. इथं डिलिव्हरी आहे तर डिलिव्हरी राहू द्या, कारण की तुमच्या पोर्टफोलिओ मधला तुम्ही स्टॉक विकताय. जेव्हा पोर्टफोलिओ मधला स्टॉक विकत असाल तेव्हा डिलिव्हरी राहू द्यायचं आहे. रेग्युलर सिलेक्ट करा. क्वांटिटी टाकलेली आहे, एक्झाम्पलसाठी आपण 10 क्वांटिटी इथं टाकूया. 10 क्वांटिटी टाकल्यानंतर
तुम्ही बघताल मार्जिन रिक्वायरमेंट नाहीये, कारण की तुम्ही जेव्हा विकताय तेव्हा मार्जिन रिक्वायरमेंट त्या स्टॉकची नसते. सेल ऑर्डर वरती क्लिक करतो. सेल ऑर्डर वरती क्लिक केल्यानंतर कन्फर्म सेल ऑर्डर हे क्लिक करतोय आणि चेक ऑर्डर बुक. आता मी जेव्हा सेल ऑर्डर प्लेस करतोय, मला ही सेल करायची आहे. कुठल्या रेटला सेल करायची आहे? मी कुठल्या रेटला सेलिंगची ऑर्डर टाकलेली आहे ते सांगू शकाल का? 102 रुपयाला. येस. किती क्वांटिटी सेल केल्यात मी? 10 क्वांटिटी. व्हेरी गुड. 102 रुपयाला मी 10 क्वांटिटी सेलिंगसाठी ऑर्डर टाकलेली आहे. मला हे सेल करायचे नाहीयेत, म्हणून मी आत्ता आपल्या दाखवण्याकरिता ती ऑर्डर टाकलेली, परंतु मी आता ही ऑर्डर कॅन्सल करत आहे. ठीक आहे. या पद्धतीने मी माझी पोर्टफोलिओ मधली ऑर्डर सेल किंवा बाय करू शकतो. आता इंट्राडे काय करायचं? इंट्राडे करताना हेमंत सर, तुमच्या क्वेश्चन वरती येईल मी. 5-10 मिनिटं थांबा. सगळ्यांचे क्वेश्चन्स आहेत ते आपण आरामात क्वेश्चन्स घेऊयात. पहिलं माझे जे टॉपिक्स आहेत ते संपून द्या. त्याच्यामुळे थोडंसं वेट अँड वॉच करा. सगळ्यांचे क्वेश्चनचे आन्सर शक्यतो द्यायचा मी प्रयत्न करेल. आता मला इंट्राडे करायचं असेल किंवा इंट्राडे ट्रेडिंग करायचं असेल, तर मला धरून चला की एसबीआय मध्ये इंट्राडे ट्रेड करायचा आहे. मी काय करेल? एसबीआय वरती क्लिक करेल. एसबीआय वरती क्लिक केल्यानंतर इथं बाय ऑप्शन वरती क्लिक करेल. पहिल्यांदा मी बाय करतोय आणि इंट्राडे करायचं आहे. इंट्राडे मध्ये वेगवेगळे टाईप ऑफ ऑर्डर्स बघायला मिळतात. रेग्युलर, स्टॉप, एसएल म्हणजे स्टॉप लॉस, ब्रॅकेट ऑर्डर आणि कव्हर ऑर्डर. आता मी सजेस्ट करतो लोकांना की जेव्हा तुम्ही इंट्राडे करताय ना, तेव्हा तुम्ही ब्रॅकेट ऑर्डर किंवा कव्हर ऑर्डर हा 2 प्रकारचा ऑप्शन एका बरोबर सिलेक्ट करावा. आता ब्रॅकेट ऑर्डर म्हणजे काय? ब्रॅकेट ऑर्डर म्हणजे तुम्ही बाईंग प्राइस तेव्हाच डिफाईन करताय, स्टॉप लॉस प्राइस पण डिफाईन करताय आणि टार्गेट प्राइस पण डिफाईन करताय. आता स्टॉप लॉस किंवा टार्गेट या टेक्निकल शब्दावरती मी जाणार नाहीये, कारण की त्याकरिता ज्यांनी आपला क्लास केला असेल त्यांना स्टॉप लॉस ऑर्डर काय असते, टार्गेट ऑर्डर काय असते ते तुम्हाला लक्षात येईल तिथं. त्याच्यामुळे मी टेक्निकल मध्ये जास्त जात नाहीये त्याच्यात. मला 10 क्वांटिटी इथं बाय करायचे असतील, मी 10 क्वांटिटी बाय ब्रॅकेट ऑर्डर सिलेक्ट करतोय. 10 क्वांटिटी टाकतोय. ज्या प्राइसला टाकायचे असतील तर मी प्राइस सिलेक्ट करतोय किंवा इथं मार्केट ऑर्डर सिलेक्ट करतोय. आता ट्रिगर प्राइस जी टाकायची आहे मला, ते मी इथं टाकू शकतो. स्टॉप लॉस प्राइस, स्टॉप लॉस, ट्रिगर प्राइस. आता स्टॉप लॉस कधी आहे? मी समजा 532 ला बाय करतोय. 532 रुपयाला कुठल्या रेटला बाय करतोय मी? असं धरून चाला की 532 रुपयाला बाय करतोय. तर मला लॉस कधी होईल? 532 रुपयाला मी बाय केल्यानंतर मला लॉस कधी होईल? एसबीआय ची प्राइस वरती गेली तर लॉस होईल का खाली गेली तर लॉस होणार आहे? खाली गेली की लॉस होणार आहे. त्याच्यामुळे मी इथं काय टाकायला पाहिजे? इथं कुठली प्राइस टाकायला पाहिजे? असं धरून चला की मला 5 रुपयाचा लॉस मला बेअर करायचा. जास्तीत जास्त लॉस किती व्हायला पाहिजे? 5 रुपये व्हायला पाहिजे. आणि इथं क्वांटिटी मी टाकलेली एकच क्वांटिटी मी टाकतोय आपण कॅल्क्युलेशनसाठी. इथं जास्तीत जास्त 5 रुपये लॉस व्हायला पाहिजे. तर इथं कुठली प्राइस येईल मला सांगाल? 5 रुपये करिता 500, आपण राऊंड फिगर घेऊयात. 532 ला घेतलेला आहे मी आणि इथं मला टाकायची आहे 527 रुपये. बरोबर. 527 रुपये टाकायची आणि 10 रुपयाचा प्रॉफिट होणार. मला 10 रुपयाचा प्रॉफिट व्हायला पाहिजे. माझ्या अकाउंटला 10 रुपये क्रेडिट यायला पाहिजे. तर इथं कुठली प्राइस असेल टार्गेट प्राइस मध्ये? बरोबर आहे. परफेक्ट आहे. 542. 542. लक्षात आलं मित्रांनो? हा ऑप्शनल आहे. ह्याला आता तुम्ही बघू नका. त्याच्यामुळं हा थोडासा इग्नोर करताल. इनिशियली तुम्ही नवीन आहात. त्याच्यामुळं हा ऑप्शन तुमच्यासाठी नाहीये. हा लक्षात घ्या. हा तुम्हाला बघायचा नाहीये. 542 इथं तुम्ही टाकलेला आहे. लक्षात ठेवा. आणि बाय ऑर्डर प्लेस करतो. आता ऑर्डर जाणार नाहीये. इंट्राडे म्हणून टाकतोय. मला अलाउड नाहीये. माझ्या पोझिशनला इंट्राडे अलाउड नाहीये. त्याच्यामुळे मी टाकू शकत नाही. म्हणून ती ऑर्डर कन्फर्म करत नाहीये. परंतु या पद्धतीने तुम्ही इंट्राडे ऑर्डर प्लेस करू शकाल. सेम पद्धतीने सेलिंगची ऑर्डर टाकायची असेल, म्हणजेच अगोदर सेल करायचा असेल, तर तुम्ही इथं मी सेल करतो. इंट्राडे सिलेक्ट करतोय. बीओ ऑर्डर सिलेक्ट करतोय. ज्या रेटला सेल करायचा आहे ती रेट टाकतोय इथं. मार्केट रेट समजा
आता सेल करताना मला लॉस कधी होईल? सेम सेम एक्झाम्पल, 532 रुपयाला मी सेल केलाय. लॉस कधी होईल? तर इथं कुठली प्राइस यायला पाहिजे? ट्रिगर प्राइस मध्ये. मी ट्रिगर प्राइस मध्ये 5 रुपयाचा लॉस मला बेअर आहे, म्हणजे मी 5 रुपये लॉस घेऊ शकतो. तर इथं कुठली प्राइस यायला पाहिजे? मी बघतोय किती जणांचे आन्सर परफेक्ट येत आहेत. 527 का 537? मित्रांनो, लॉस कधी होणार आहे हे लक्षात घ्या. मी 532 ला घेतलाय आणि मी अगोदर सेल करतोय. तर मला इथं 537 रुपये टाकायचे आहेत. किती टाकायचे? 537 रुपये. 27 टाकायचे नाहीयेत मला. 537 रुपये टाकायचे आहेत. मी काय करतोय? अगोदर सेल करतोय. आणि सेल केल्यानंतर मला लॉस कधी होणार आहे? मार्केट प्राइस वरती गेल्यानंतर, म्हणजे 532 रुपयाच्या वरती 5 रुपये, म्हणजे किती झाले? 532 प्लस 5, 537 रुपये. 537 रुपये गेलात तर मला ट्रिगर व्हायला पाहिजे. एसएलचा अर्थ काय आहे? स्टॉप लॉस. स्टॉप लॉस. ठीक आहे. आणि 5 मला 10 रुपये प्रॉफिट व्हायला पाहिजे. 10 रुपये प्रॉफिट म्हणजे कधी होईल 10 रुपये प्रॉफिट? 522 रुपयाला. 522 रुपये इथे टाकणार आहे आणि सेल ऑर्डर कन्फर्म करणार आहे. या पद्धतीने मी इंट्राडे मधली सेल ऑर्डर कन्फर्म करू शकतो. लक्षात आलं का सगळ्यांना? मार्जिन रिक्वायरमेंट कमी नसते अशी काही. मार्जिन रिक्वायरमेंट जी अवेलेबल आहे, जी एक्सचेंजनी सांगितलेली आहे, तीच तुम्हाला मार्जिन लागणार आहे. जसे की 500 रुपयाच्या स्टॉकला 157 107 रुपये रिक्वायरमेंट आहे, ती तुम्हाला लागणार आहे. बीओ ऑर्डरच सांगितलं, त्याला ब्रॅकेट ऑर्डर शब्द जो आहे, बीओचा अर्थ आहे ब्रॅकेट ऑर्डर. ब्रॅकेट ऑर्डर आपण ब्रॅकेट करतो की नाही असा. ब्रॅकेटचा अर्थ आहे दोन्ही साईडला ब्लॉक करणं. मी टार्गेट पण ब्लॉक करतोय आणि स्टॉप लॉस पण ब्लॉक करतोय, त्याला आपण ब्रॅकेट ऑर्डर असं म्हणतो. हा बॉक्स केलाय. एसएल प्राइस 0 टाकायची नाहीये, तर तुम्हाला चेंज करायला ऑप्शन देणारच नाही. तुम्ही जेव्हा इथं ट्रिगर प्राइस टाकताय तो तुम्हाला चेंज करायला ऑप्शन देणारच नाही. ब्रॅकेट ऑर्डरचे काही नियम्स आहेत, ते सगळीकडे कॉमन नसतात. त्याच्यामुळे तुम्हाला 3च ऑर्डर टाकायचे आहेत. एकतर मार्केट सिलेक्ट केलं तर ही ऑर्डर या प्राइसची गरज नाहीये. ट्रिगर प्राइस मध्ये ट्रिगर प्राइस टाकायची, स्टॉप लॉस ट्रिगर प्राइस, आणि खाली जी टार्गेट प्राइस आहे ते तुम्हाला टाकायचं आहे. त्याच्यामुळं हा जो पार्ट दिलेला आहे, मार्केटमधला हा जो पार्ट दिलेला आहे तुम्हाला, तेवढंच तुम्हाला टाकायचं आहे. त्यापेक्षा व्यतिरिक्त तुम्हाला काहीही भरायचं नाहीये, इन केस तुम्ही ब्रॅकेट ऑर्डर घेतायत तर. आता कव्हर ऑर्डर. कव्हर ऑर्डर मध्ये तुम्हाला 2च ऑर्डर टाकायचे आहेत. तुम्ही जी प्राइस टाकताय ती आणि स्टॉप लॉस प्राइस. त्याच्यापेक्षा जास्त तुम्हाला टाकायची गरज नाहीये. कव्हर ऑर्डर म्हणजे मॅक्झिमम लॉस, म्हणजे मी बाईंग करतोय आणि लॉस मी ब्लॉक करून ठेवतोय. आता मी बाय करतोय, मी बाईंग टाकलेलं आहे, इंट्राडे सिलेक्ट केलेलं आहे आणि कव्हर ऑर्डर टाकलेली आहे. कव्हर ऑर्डर जेव्हा मी टाकतो तेव्हा मला 2 ऑर्डर प्राइस विचारतो. तो टार्गेट प्राइस तुमच्या पद्धतीने तुम्ही कधीही टाकू शकता. म्हणजे असं होऊ शकतं की मार्केट जेवढं वरती जाईल तेवढं वरती जाऊ दे इंट्राडे मध्ये. मी 3:15 जेव्हा जे होईल तेव्हा ती ऑर्डर टाकेल. त्याच्यामुळं इथं मी टाकताना, परंतु मला लॉस 5 रुपयाचाच व्हायला पाहिजे. म्हणजे समजा मार्केट खाली आलं तर 5 रुपयाचा लॉस मध्ये मी एक्झिट होईल. त्याच्यामुळं मी काय करतोय, मॅक्झिमम प्रॉफिट घेण्याचा प्रयत्न करतो आणि जो लॉस आहे तो मी इथं बुक करायचा प्रयत्न करतो. इन केस स्टॉप लॉस हिट झाला तर ब्रॅकेट ऑर्डर मध्ये आता धरून चला ब्रॅकेट ऑर्डर टाकतोय मी. समजा दोघांपैकी कुठलीही ऑर्डर एक्झिक्यूट झाली, ठीक आहे. आता स्टॉप लॉस ऑर्डर एक्झिक्यूट झाली तर ऑटोमॅटिकली टार्गेट प्राइस जी आहे, टार्गेट ऑर्डर जी आहे ती ऑटोमॅटिकली कॅन्सल होणार आहे. किंवा असं झालं की टार्गेट अचीव्ह झालं तुमचं, तर ऑटोमॅटिकली तुमचा स्टॉप लॉस जो आहे तो कॅन्सल, ऑटोमॅटिकली तो कॅन्सल करेल. तुम्हाला करायची गरज नाहीये.
ऑटोमॅटिक तो करून घेईल. स्टॉप लॉस टाकला आणि एक्झिक्यूट झाली तर टार्गेट कॅन्सल करून टाकेल. टार्गेट एक्झिक्यूट झालं तर स्टॉप लॉस कॅन्सल करेल. या पद्धतीने तुम्ही टाकू शकता. आता महत्वाचा पाठ मित्रांनो, महत्वाचा पाठ आता बाय नाव पे लेटर. बाय नाव पे लेटर सगळ्यांनी ऐकलंय का? हे बाय नाव पे लेटरचा अर्थ काय असतो? कमी पैशात जास्त शेअर्स घेणं. सिंपल भाषेत कमी पैशात जास्त शेअर्स घेणं. आता ज्यांना माहिती नाहीये त्यांनी हा जो पाठ दिलेला आहे सी हाऊ, ते तुम्ही चेक करू शकता. ह्याच्यात तुम्ही गेलात तर व्हिडिओ तुम्ही चालू जेव्हा करताल या पद्धतीने तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळेल. तुम्ही तो व्हिडिओ चेक करू शकाल आणि कुठल्या पद्धतीने तुम्हाला बघायचं आहे, काय बघायचं आहे ते तुम्हाला इथं डिटेलमध्ये चेक करू शकाल. मी जास्त डिटेलमध्ये सांगत नाहीये, पण एकदम सिंपल भाषेत आणि सोप्या भाषेत सांगतो. कमी पैशात जास्तीत जास्त शेअर्स परचेसिंग करणं. ठीक आहे. मी काय करतो, माझ्याकडे आत्ता पैसे नाहीयेत. आता धरून चला, माझ्याकडे किती आहेत? माझ्या अकाउंटला किती बॅलन्स आहे कोणी सांगू शकेल का? माझ्या अकाउंटला आत्ता बॅलन्स किती आहे? येस, परफेक्ट आहे. खूपच छान. मी एक्सपेक्ट करत होतो की दुसरा आन्सर मिळेल मला. तो पहिल्यांदा ज्यांनी आन्सर टाकलं ते आन्सर मला चुकीचं मिळालं. परंतु सगळ्यात जास्त सुबोध सर, माझं बॅलन्स जो आहे, माझा बॅलन्स इथं अवेलेबल बॅलन्स म्हणून दाखवतो. लक्षात घ्या, हा बॅलन्स इम्पॉर्टंट आहे. अवेलेबल बॅलन्स किती आहे तो इथं तुम्हाला दाखवतोय. त्याच्यामुळे कन्फ्युजन किंवा बघू नका दुसरीकडे. म्हणजे मी जेव्हा काही ऑर्डर टाकली तर हा बॅलन्स किती आहे तो बघायचा आहे. मित्रांनो, हा बॅलन्स तुम्हाला बघायचा आहे. माझ्या अकाउंटला 3,475 रुपये आहेत. बरोबर आहे. आता बाय नाव पे लेटर हा अर्थ काय आहे, की मी समजा एसबीआयचा एक शेअर घ्यायला गेलो तर किती पैसे लागतात मला? मी समजा असं धरून चला की मी एसबीआयचा एक शेअर घेण्याकरिता मला घ्यायचा असेल तर किती पैसे लागतील तुमच्या हिशोबाने? 532 रुपये. बरोबर आहे. कारण की प्राइस काय चालली आहे, स्टॉक शेअर्सची प्राइस काय चालली आहे दिसते इथं सगळ्यांना? 532 रुपये आहे. परंतु मी जेव्हा बाय नाव पे लेटर क्लिक करतोय, लक्षात घ्या, बाय नाव पे लेटर करतोय तेव्हा मला काय लागणार आहे पैसे? किती पैसे इमिजिएटली आत्ताच्या आत्ता किती पैसे भरावे लागणार आहेत मला? आपण घेऊयात साधं उदाहरण 10 क्वांटिटीचं. 10 क्वांटिटी करिता मला 5,320 रुपये कमीत कमी पाहिजे होते. लक्षात घ्या, जेव्हा मी डिलिव्हरी मध्ये घेतोय तेव्हा मला किती रिक्वायरमेंट येते बघा इथं. किती रिक्वायरमेंट आहे? मी 10 शेअर्स एसबीआयचे मला घ्यायचे असतील तर पैसे किती लागणार आहेत डिलिव्हरी मध्ये घ्यायला गेलो तर? मग कमीत कमी माझ्या अकाउंटला किती पैसे पाहिजेत? 6,121 रुपये. यस. परंतु तीच ऐवजी मी जेव्हा बाय नाव पे लेटर वरती क्लिक करतो तेव्हा मला इमिजिएट पैसे किती द्यायचेत? आत्ताच्या आत्ता पैसे किती द्यायचेत? 1,504 रुपये. लक्षात आलं सगळ्यांना? परंतु पैसे द्यायचेच आहेत. त्यांनी काय सांगितलंय? बाय नाव पे लेटर. ह्याचा अर्थ काय होतो? आत्ता परचेस बाईंग करा, पैसे नंतर भरा. आपण दुकानदाराकडे जातो ना, आपण समजा माझा ओळखीचा दुकानदार आहे तर त्याच्याकडे गेलो आणि त्याला म्हंटल की अरे बाबा, मी आत्ता पैसे कमी आहेत माझ्याकडं, तू आत्ता मला दे वस्तू आणि घेऊन टाक. तो देऊन टाकतो आपल्याला. परंतु तो काय म्हणतो, साहेब उद्या आणून देताल ना? याच्यातलाच प्रकार आहे. हे काय म्हणतात की बाय करा तुम्ही आत्ता, परंतु पैसे तुम्ही मला उद्या, परवा, तेरवा 2 दिवसात भरून द्या. समजा, ऐका, आता सगळ्यात महत्वाचं, जेव्हा तुम्ही बाईंग ऑर्डर टाकता त्याच्यानंतर तुम्हाला एक मेसेज येतो त्याच दिवशी संध्याकाळी किंवा रात्री. तो मेसेज
अप्रूव्ह करायचा आहे, तिथं ओटीपीचा प्रोसेस करायची आहे, त्याला म्हणतात प्लेजिंग करणं. काय म्हणतात? प्लेजिंग करणं. तुम्ही ज्यांच्याकडनं पैसे शेअर्स ज्याच्या पैशातनं शेअर्स घेतलेले आहेत, त्याला प्लेज करावे लागतात. प्लेज करावे लागतात. त्याला एक मेसेज येतो. मित्रांनो, एक मेसेज येतो. आता 1-2 मिनिटं होल्ड करताल. मी मेसेज कसा येतो तो दाखवायचा प्रयत्न करतो. 1-2 मिनिटं फक्त होल्ड करताल. मेसेज आणलेला आहे. तुमच्या समोर मेसेज दाखवत आहे. मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्हाला सीडीएसएल कडनं एक मेसेज येतो. सीडीएसएल क्लिक टू लिंक असा लिंक दिलेली आहे. त्या लिंकवर टू व्हेरीफाय मार्जिन प्लेज. काय दिसतंय सगळ्यांना आता? सगळ्यांना दिसत असेल मोठ्या अक्षरातनं. ठीक आहे. सीडीएसएल मार्जिन म्हणजे क्लिक टू लिंक, जे लिंक दिलेली आहे टू व्हेरीफाय मार्जिन प्लेजिंग. आपण काय केलंय? मार्जिन मध्ये घेतलेले आहेत. माझे पैसे जे आहेत ते मार्जिन मध्ये घेतलेले आहेत. ब्रोकरनी पैसे दिलेत ना. आता तुम्ही पैसे दिलेत का? जेव्हा तुम्ही ऑर्डर टाकली तेव्हा तुम्ही पैसे नाही दिले. कोणी पैसे दिलेत? ब्रोकरनी पैसे दिलेले आहेत. त्याच्यामुळं ती व्हेरीफाय करणं इम्पॉर्टंट आहे. मी व्हेरीफाय करायला काय करतोय? इथं क्लिक करतोय. ठीक आहे. क्लिक केल्यानंतर तो सीडीएसएल ला घेऊन जाईल. सीडीएसएल ला घेऊन गेल्यानंतर तुम्हाला इथं तुमचा पॅन नंबर टाकायचा आहे. मी इथं पॅन नंबर टाकत नाहीये, कारण की मला प्लेज करायचं नाहीये. ऑलरेडी मी पैसे भरलेले आहेत. परंतु तुम्हाला पैसे भरायचे नसतील तर तुम्ही इथं पॅन नंबर टाकायचा आहे. एक ओटीपी येतो तुम्हाला. तो ओटीपी तुम्ही सबमिट करायचा आहे. आपण बघूयात. मी सबमिट केलेला आहे. ठीक आहे. सबमिट केल्यानंतर इथं बघा, सबमिट केल्यानंतर जो तुम्ही स्टॉक घेतलेला आहे, जो शेअर घेतलेला आहे, हे बघा इथं मी पंजाब नॅशनल बँकेचे 100 शेअर्स घेतलेले आहेत आणि काय प्लेजिंग टाईप मार्जिन प्लेजिंग दिलेलं आहे. इथं दिसतंय तुम्हाला सगळ्यांना? मार्जिन फंडिंग अकाउंट. मी मार्जिन फंडिंग केलंय की नाही? पैसे ब्रोकरचे वापरलेत. मार्जिन फंडिंग अकाउंट म्हणून घेतलेले आहेत. ठीक आहे. इथं तुम्ही क्लिक करायचा आणि जनरेट ओटीपी क्लिक करायचा आहे. जनरेट ओटीपी क्लिक केल्यानंतर आता बघा ओटीपी येईल तुम्हाला. इथं मला ओटीपी आलेला आहे. दिसतोय सगळ्यांना ओटीपी? या पद्धतीने तुम्ही जेव्हा ओटीपी टाकताल, इथं तुम्हाला तो ओटीपी सबमिट करायचा आहे. मी सबमिट करत नाहीये कारण की मला ते मार्जिन प्लेजिंग करायचं नाहीये. ठीक आहे. हा ओटीपी 15 मिनिटासाठीच व्हॅलिड आहे. ही प्रोसेस तुम्हाला कंपल्सरी करायची आहे मित्रांनो. लक्षात घ्या. ज्यांनी मार्जिन प्लेजिंग म्हणून घेतला असेल स्टॉक, ज्यांनी मार्जिन प्लेज म्हणून घेतला असणार आहे स्टॉक, त्यांनी ही प्रोसेस करणं खूप आवश्यक आहे. लक्षात आलं का सगळ्यांना ही प्रोसेस? नाही केली तर दुसऱ्या दिवशी तो शेअर्स तुम्ही जो घेतलेला आहे तो ऑटोमॅटिकली विकला जाईल. कारण की तुम्ही पैसे भरले नाहीयेत. एकतर पैसे भरावे लागतील किंवा तुम्ही प्लेज जे स्टॉक केलेले आहेत ते तुम्हाला प्लेज करावे लागणार आहेत. लक्षात आलं सगळ्यांना? सगळ्यांना लक्षात आलं का हे मी जे सांगतोय ते? मी शक्यतो सगळ्यांकडनं उत्तर एक अपेक्षित आहे मला. येस, ठीक आहे. धन्यवाद. मॅक्झिमम लोकांना लक्षात आलेलं आहे. ठीक आहे. आता आपण होल्डिंग बघितलं, पोझिशन्स बघितल्या, आज काय काय केलेलं आहे. आता होल्डिंग मध्ये जेव्हा जाताल
तेव्हा इथं बघा, टुडेज प्रॉफिट लॉस म्हणजे आज किती प्रॉफिट लॉस होतोय तो तुम्हाला इथं बघायला मिळेल. समजा तुम्ही इथं क्लिक केलं, त्याच्यावरतीच क्लिक केलं तर तुम्हाला ऑप्शन बघायला मिळेल की टोटल प्रॉफिट लॉस काय होतोय तुमचा, तुम्हाला किती टोटल प्रॉफिट लॉस होतोय तो तुम्हाला इथं बघायला मिळतो. त्याच्यावरती क्लिक केलं तर आजचा प्रॉफिट लॉस बघायला मिळेल. त्याच्याच वरती क्लिक केलं तर टोटल प्रॉफिट लॉस तुम्हाला बघायला मिळेल. इन्व्हेस्टेड अमाऊंट किती आहे माझी ते इथं तुम्ही बघू शकता. करंट व्हॅल्युएशन काय आहे, टोटल प्रॉफिट लॉस काय आहे तुम्हाला तो इथं तुम्हाला बघायला मिळेल मित्रांनो. ठीक आहे, या पद्धतीने इथं तुम्ही बघू शकता. आता IIFL काही तुम्हाला गोष्टी ज्या आहेत त्या रेकमेंडेशन किंवा आपण म्हणतो त्याला आयडियाज आयडियाज तुम्हाला प्रोव्हाइड करते. ही आयडियाज तुम्ही कुठं बघू शकता, इथं खाली आयडिया बटन म्हणून दिलेला आहे. हा आयडिया बटन वरती क्लिक केलं तर तुम्हाला इथं फ्युचर अँड ऑप्शनचे जे आयडियाज आहेत की PI इंडस्ट्रीज फ्युचर बाय करा, एक्सपेक्टेड रिटर्न काय आहेत, नंबर ऑफ लॉट्स किती आहेत, लॉट साईज काय आहे, मॅक्झिमम लॉस किती होऊ शकतो, मॅक्झिमम प्रॉफिट तुम्हाला किती होऊ शकतो ते तुम्ही इथं बघू शकता. आणि बाय बटन वरती क्लिक केल्यानंतर इमिजिएटली तुमच्या ऑर्डर्स ज्या आहेत त्या तुम्हाला इथं चेक करू शकाल. आता त्याची मार्जिन रिक्वायरमेंट किती आहे हे तुम्हाला इथं दिलेलं आहे की अमाऊंट अकाउंटला किती बॅलन्स पाहिजे तो तुम्ही इथं चेक करू शकता. समजा तुमचा अकाउंटला बॅलन्स कमी असेल तर इमिजिएटली तो लाल अक्षरात तुम्हाला तो बॅलन्स दाखवतो. ठीक आहे, या पद्धतीने शॉर्ट टर्म मधले असतील, शॉर्ट टर्म इंट्राडे मध्ये असतील तर इंट्राडे तुम्ही चेक करू शकता. इक्विटी मध्ये सेम वे इंट्राडे, शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म डिलिव्हरीचे स्टॉक जे आहेत ते तुम्हाला इथं बघायला मिळतील मित्रांनो. म्युच्युअल फंड मधले काही रेकमेंडेशन असतील तर म्युच्युअल फंड मध्ये जाऊन तुम्ही इन्व्हेस्ट नाव करून ऑर्डर्स टाकू शकाल. आता हे झाले खाली जे आपण ऑप्शन्स बघितले, मार्केट वॉच, आयडियाज, पोर्टफोलिओ, ऑर्डर बुक आणि फंड्स, हे तुम्हाला इथं बघायला मिळतात. ठीक आहे, त्याच पद्धतीने तुम्हाला म्युच्युअल फंड्स मध्ये जे इन्व्हेस्टमेंट करायचे असेल तर तुम्ही काय करू शकता, आता इक्विटी म्युच्युअल फंड्स असतील त्याच्या SIP मध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आहे तर इन्व्हेस्ट मध्ये जाऊन तुम्हाला कुठे इन्व्हेस्टमेंट करायची आहे ते तुम्हाला टाकावं लागेल. इथे तुम्ही बघू शकता या पद्धतीने स्क्रीन येते. त्याच्यानंतर इन्व्हेस्ट म्हणून एक परत ऑप्शन बघायला मिळेल. इन्व्हेस्ट वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं दोन ऑप्शन्स बघायला मिळतील. काय बघायला मिळत आहेत, SIP आणि लमसम. ठीक आहे, मला SIP करायची असेल तर SIP वरती क्लिक करा. SIP वरती क्लिक केल्यानंतर इथं अमाऊंट टाका. हा बॉक्स जो दिलेला आहे मिनिमम इन्व्हेस्टमेंट 500 रुपयांनी तुम्ही स्टार्ट करू शकता. 1000 रुपयाची SIP करतोय, इथं तसंच राहू द्या. तुम्हाला जी डेट पाहिजे ते तुम्ही टेक सिलेक्ट करू शकता. ठीक आहे, मी इथं नो म्हणतो, प्रोसीड टू पेमेंट हा ऑप्शन सिलेक्ट करतो. आता प्रोसीड टू पेमेंट वरती केल्यानंतर डेबिट कार्ड असेल तर डेबिट कार्ड, लेजर असेल तर लेजर किंवा फिजिकल मॅन्डेट. कारण की तुम्ही जेव्हा SIP करता तेव्हा तुम्हाला बँकेला एक मॅन्डेट द्यावं लागतं, तेव्हा त्याला म्हणतात ECH. काय म्हणतात, ECH, नॅच असाही शब्द वापरला जातो. नॅच किंवा ECH म्हणतात त्याला. ठीक आहे, तो तुम्ही इथनं बनवू शकता. कुठल्या बँकेतलं अकाउंट असेल ते तुम्ही इथे नेट बँकिंग थ्रू करू शकता. ते तुम्हाला इथे दिलेलं आहे. सिंपल प्रोसेस आहे. प्रोसेस पुढे करत जायची आहे. या पद्धतीने तुम्ही म्युच्युअल फंड्स मध्ये पण इन्व्हेस्टमेंट करू शकता. एक क्वेश्चन आहे, डिलिव्हरी मध्ये घेतला तरी व्हेरीफाय मार्जिन प्लेज करावे लागते का? तुम्ही डिलिव्हरी मध्ये घेतला असेल तर मार्जिन प्लेज करायची गरज नाहीये, कारण की तुम्ही जेव्हा डिलिव्हरी मध्ये स्टॉक घेता तेव्हा तुमचे जे पैसे आहेत ते 100% कट झालेले असतात. त्याच्यामुळे गरज नाहीये डिलिव्हरी मध्ये घेतला. पण तुम्ही जेव्हा डिलिव्हरी मध्ये घेताय तेव्हा कंपल्सरी लक्षात ठेवा, इथं जे डिलिव्हरी ऑप्शन जो क्लिक केलेला आहे तो तुम्हाला चेक केलाय की नाही ते तुम्ही कन्फर्म असाल, तुम्हाला श्युरिटी असेल की मी डिलिव्हरीच सिलेक्ट केली ती,
तर तुम्ही तो प्लेज करू नका आणि प्लेजिंगचा मेसेज येणार पण नाही तुम्हाला. हे आता मेसेज येणार नाही. तुम्ही BNPL वरती क्लिक केला असेल तरच तुम्हाला मेसेज येईल. आता मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो आजच. तुम्ही तिथे बघितलं असेल तर मी कुठले कुठले स्टॉक घेतलेले आहे, कोणी बघितलेलं का? आज मी टोटल 3 स्टॉक घेतलेत. लक्षात घ्या. PNB, त्याच्यानंतर निफ्टी बीज आणि कॅम्प्स. ठीक आहे. मी PNB जो घेतलेला आहे त्याचाच तुम्हाला मार्जिन प्लेजिंगचा मेसेज आलाय. लक्षात घ्या, मी मार्जिन प्लेजिंग जे केलं CDSL, हा तुम्ही जेव्हा CDSLचा मार्जिन प्लेजिंगचा मेसेज बघितला तेव्हा तोच मेसेज तुम्हाला बघायला मिळाला. फक्त मार्जिन प्लेजिंगचा मेसेज PNBचाच बघायला मिळाला. बाकीचे दोनचे स्टॉक्स नाही बघायला मिळाले, कारण की मी मार्जिन प्लेजिंग मध्ये किंवा मार्जिन न पे करता फक्त PNB घेतलेला, म्हणून PNBचा मेसेज आलेला आहे मला. सर अतुल सर, जुना मेसेज असेल तो, हा लेटेस्ट अपडेट आहे. त्याच्यामुळं इन फ्युचरला तुम्ही जेव्हा ऑर्डर टाकताल तेव्हा लक्षात घ्यायचं आहे तुम्हाला की तुम्ही डिलिव्हरी सिलेक्ट केला असेल तर मेसेज येणार नाही मित्रांनो. लक्षात घ्या, तुमच्या अकाउंटला बॅलन्स कमी असेल, तुमच्या अकाउंटमध्ये बॅलन्स कमी असेल तरच मेसेज तुम्हाला मार्जिन प्लेजिंगचा मेसेज येणार, आता नाहीतर येणार नाही. आणि डिलिव्हरीमध्ये जेव्हा तुम्ही सिलेक्ट करताय तेव्हा बघा, लक्षात घ्या, एका स्टॉकसाठी किती लागतात पैसे? 536 रुपये. परंतु तेच डिलिव्हरीमध्ये घ्यायला गेलो तर किती पैसे लागतात मला? 2378 रुपये. माझ्या अकाउंटला पैसे असतील तरच तो घेईल. मी 10 स्टॉक घेतले तर लगेचच बघा काय दाखवतो तो. कलर चेंज झालेला दिसतोय सगळ्यांना. माझ्या अकाउंटला परफेक्ट पैसे असतील, एकच शेअरचे पैसे आहेत, तर तो परफेक्ट दाखवतोय. परंतु मी तेव्हा जेव्हा त्याला 2 शेअर करतोय किंवा 5 शेअर करतोय तेव्हा बघा तो मायनस बॅलन्स दाखवतो. त्याच्यामुळे डिलिव्हरी सिलेक्ट करत असाल तर शक्यतो तुम्हाला तो प्रॉब्लेम येणार नाही आणि तुम्हाला मेसेज पण येणार नाही मित्रांनो. तो मेसेज येणार नाही. ठीक आहे. हे लक्षात घ्यायचं आहे तुम्हाला. हे सगळ्यांना कळालं आता? मी आतापर्यंत जे सांगितलं ते लक्षात आलं का? ओके. BNPL मध्ये बाय केल्यानंतर बॅलन्स पेमेंट. ओके. BNPL मध्ये बाय केल्यानंतर बॅलन्स पेमेंट कसे करावे लागतात किंवा पेमेंट कधी साठी किती मिळतो? ठीक आहे. BNPL मध्ये एक लक्षात घ्या, जेव्हा मी BNPL मध्ये बाईंग करतो तेव्हा माझा बॅलन्स जो आहे, ठीक आहे, तो इथं तुम्हाला बघायला मिळेल. तो तुम्हाला 10 दिवस 15 दिवसाच्या आत तुम्ही करू शकता. पण जितक्या दिवस तुम्ही ठेवताल, समजा मी 10 दिवस ठेवलेला आहे, तर रोजचे मला 0.49%, किती? 0.49%. 0.49% मला इंटरेस्ट भरायचा आहे रोजच्या दिवशी. 10 दिवस ठेवले असतील तर मला असं धरून चालू की महिनाभर ठेवलेला आहे. आपण एक एक्झाम्पल, साधं एक्झाम्पल घेऊयात. तर एका महिन्यातले माझे जो इंटरेस्ट होईल तो किती होईल? 1.5%. दीड टक्का मला इंटरेस्ट पे करावा लागणार आहे मित्रांनो. ठीक आहे. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, मी कितीही दिवस ठेवू शकतो. मी 10 दिवस, 15 दिवस, महिनाभर, 2 महिने ठेवू शकतो. आणि तुम्हाला पेमेंट करायचं असेल BNPLचं, तर तुम्हाला इथं ऑप्शन्स बघायला मिळतील. पेमेंट ऑप्शनमध्ये इलिजिबल फंडिंग, किंवा तुम्ही जेव्हा फंड ऍड करायला जाता तेव्हा तुम्हाला BNPL मधला डेबिट जो बॅलन्स आहे तो तुम्ही क्लिअर करू शकता. तिथं तुम्हाला ऑप्शन येईल. आता माझं BNPL मध्ये माझा बॅलन्स ऑलरेडी आहे, त्याच्यामुळे तो दाखवत नाही, परंतु तिथं तुम्हाला एक ऑप्शन येईल BNPL मधला फंड डेबिट क्लिअर करण्याकरिता. या पद्धतीने
तुम्ही फंड ट्रान्सफर करू शकाल. मित्रांनो, कमिशन संदर्भातला आपल्या ऑफिसमध्ये तुम्ही फोन करून कन्फर्म करू शकाल. कमिशनच्या संदर्भात मी इथं काहीच कमेंट करत नाही. कमिशन जे आहेत ते तुम्ही ऑफिसमध्ये फोन करून त्या संदर्भातले डिटेल माहिती घेऊ शकाल. हा, डिलिव्हरीमध्ये एसएल लावता येतो का? येस, डिलिव्हरीमध्ये पण स्टॉप लॉस लावता येतो, परंतु आता तुम्ही स्टार्टिंग मध्ये आहात, तर तुम्हाला एसएल लावायचा असेल तर तुम्ही इथं बघा, लक्षात आलं का सगळ्यांना? मी एक स्टॉक आज जो बाय केलेला आहे तो तुम्ही इथं चेक करू शकता. इथं बघा, कॉपी, कंटिन्यू, इथनच तुम्ही डायरेक्टली सीडीएसएलच्या वेबसाईटला घेऊन गेलो मी तुम्हाला. इथं मी पॅन नंबर किंवा डीमॅट अकाउंट नंबर टाकला, सबमिट म्हटलं. काय नंबर आहे? 120447 मी इथं पॅन नंबर टाकतो साधा एक्झाम्पल साठी. सबमिट म्हणतो. आता ऑलरेडी मी सेशन एक्सपायर झालेलं आहे. पहिला मी जे टाकलेलं होतं ते कॅन्सल झालेलं आहे, त्याच्यामुळे तुम्हाला परत तो टाकायला सांगणार नाही. परंतु या पद्धतीने तुम्ही इथनंही, कुठनं केलं मी? बाय नाव पे लेटर अकाउंट, इमिजिएटली रात्री तुम्ही तिथे जाऊन प्लेजिंग रिक्वेस्ट कंप्लीट करू शकता. ठीक आहे. टोटल बॉरोईंग अमाऊंट इथं तुम्हाला दिसते, किती तुम्ही एक्स्ट्रा बाय केलेली आहे तो तुम्हाला इथं बघायला मिळतं. कारण की अकाउंटमध्ये माझे ऑलरेडी बॅलन्स मी वापरलेला आहे किंवा माझ्या अकाउंटला बॅलन्स आहे, त्याच्यामुळे तो अमाऊंट 0 दाखवते. इन्क्रीज बॅलन्स काय आहे, ठीक आहे, त्याच्यावरतीच येत होतं. आता हे लक्षात आलं का सगळ्यात अगोदर? आता इन्क्रीज बॅलन्स बाय 1.29, माझ्याकडे पैसे नाहीयेत आणि माझ्याकडे एक असं धरून चाललंय की 100 ग्राम सोनं पडलेलं आहे, तर मी सोन्याच्या अगेन्स्ट पैसे माझे वापरू शकतो का? ठीक आहे. आपण काय करतो, सोनाराकडे जातो आणि सोनं गहाण ठेवतो आणि पैसे घेऊन जातो त्यांच्याकडनं किंवा घेतो त्याच्याकडनं. त्याच पद्धतीने इथेही तुमचे जे शेअर्स पडलेले आहेत त्याच्या अगेन्स्ट तुम्हाला बॅलन्स तुमचा जो आहे तो वापरायचा असेल, तर तुम्ही इथं त्याला गहाण ठेवून किंवा प्लेज करून, त्याला म्हणतात प्लेजिंग, प्लेजिंग करणं, आणि प्लेजिंग करून तुमचा बॅलन्स तुम्ही वाढवू शकता. तो बॅलन्स वाढवायचा असेल तर या पद्धतीने तुम्ही काय करायचंय, तुम्हाला इन्क्रीज मार्जिन बाय जी असेल त्याच्यावरती क्लिक करायचं आहे, या बटनवरती किंवा इथं क्लिक करायचं आहे. मी क्लिक केलं आणि इथं सबमिट रिक्वेस्ट या बटनवरती जे आहे ते मी क्लिक करून सबमिट करू शकतो. आता कंपनीचेच शेअर्स असल्यामुळे मी प्लेजिंग करू शकत नाही, नाहीतर तुम्हाला पुढची प्रोसेस दाखवली असते. ज्यांना करायचं असेल ते पुढची प्रोसेस इथनं करू शकता. त्याच पद्धतीने समजा ज्यांनी केलेलं असेल आणि त्यांना मार्जिन परत नको असेल, तर ते रिलीज मार्जिन म्हणून जे ऑप्शन दिलेलं आहे, रिलीज मार्जिन जे ऑप्शन दिलेलं आहे त्याच्यावरती क्लिक करून ते मार्जिन रिलीज करू शकतात. ठीक आहे. हे सगळ्यांना लक्षात आलं का आतापर्यंत? मित्रांनो, आपण जे आता बघितलं हे खूप महत्वाचे पॉइंट होते. कारण की लोकांनी जिथं कन्फ्युजन होतं, बाईंग कसं करायचं, सेलिंग कसं करायचं, बॅलन्स कुठं बघायचा. आपण बॅलन्स बघितला, इथं माझ्या अकाउंटला बॅलन्स किती आहे तो तुम्ही इथं चेक करू शकता. टोटल फंड बॅलन्स किती आहे माझा,
यूज किती केलेला आहे बॅलन्स तो तुम्ही इथं बघू शकता. या पद्धतीने तुम्ही चेक करून बॅलन्स बघू शकाल. कळालं सगळ्यांना? धन्यवाद मित्रांनो. आता आपण पुढचा जो थोडासा पार्ट आहे तो बघूयात. लोकांचा सगळ्यात महत्वाचा क्वेश्चन आहे, फ्युचर अँड ऑप्शन्स किंवा ऑप्शन्स मध्ये ट्रेडिंग कसं करायचं. ऑप्शन मध्ये ट्रेडिंग करण्याकरिता तुम्हाला तुमच्या वॉचलिस्टला ऑप्शन स्क्रिप्ट जी आहेत ती ऍड करावी लागेल. ते ऍड करण्याकरिता तुम्हाला इथं जायचं आहे, स्क्रिप्ट ऍड करायला. तर बँक निफ्टीचा ऑप्शन सिलेक्ट करायचा असेल तर बँक निफ्टी टाका. इथं ऑप्शन सिलेक्ट करा. ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर त्या स्क्रिप्ट वरती म्हणजे इथं जे नाव दिलेलं आहे त्याच्यावरती क्लिक करा. ह्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला कुठली एक्सपायरी सिलेक्ट करायची आहे असं धरून चला की 3 फेब्रुवारीची सिलेक्ट करायची, म्हणून मी 3 फेब्रुवारी इथं जे दिलेलं आहे त्याच्यावरती सिलेक्ट केलं. ते सिलेक्ट केल्यानंतर कुठला कॉल किंवा पुट मला बघायचा असेल, पुट बघायचा असेल तर पुट वरती सिलेक्ट करेल. कॉल बघायचा असेल तर कॉल वरती सिलेक्ट करेल. कॉल बघायचा आहे, कुठला कॉल घ्यायचा आहे मला असं धरून चाला की 39,000चा कॉल घ्यायचा आहे. मी 39,000 इथं सिलेक्ट केलं. दिसतंय इथं? हे पुढे मागं केलं की त्याची प्राइस चेंज होईल. मी 39 सिलेक्ट केलं किंवा तुम्ही इथं 4 डॉट जे दिलेले आहेत, इथं जे डॉट्स दिलेले आहेत त्याच्यावरती क्लिक करून पण मी 39,000 सिलेक्ट करू शकतो. आणि बाईंग करायचं असेल तर बाय सेल इथं दिसेल किंवा तुम्ही त्याची प्राइस जी आहे ती तुम्ही इथं बघायला मिळेल. दिसते सगळ्यांना? बँक निफ्टीचा 39,000चा कॉलची प्राइस काय चाललेली आहे? मला चॅटबॉक्स मध्ये कोणी सांगेल का? 39,000 चा पुटची व्हॅल्यू, कॉलची व्हॅल्यू काय चाललेली आहे? 245 रुपये. येस, ते तुम्हाला कुठे दिसतीये? इथं दिसतीये. मित्रांनो कुठे दिसतीये? इथं दिसतीये. ठीक आहे. इथं मला बाईंग सेलिंग करायचं असेल तर मी डायरेक्टली बाय बटन वरती क्लिक करणार. आता जेव्हा बाय बटन वरती क्लिक करतो ना तेव्हा तुम्हाला ऑप्शन सगळे सेमच बघायला मिळतील. लक्षात घ्या, तुम्ही कुठलीही पोझिशन घेतली तरीही तुम्हाला सेमच पोझिशन बघायला मिळणार आहे. लक्षात घ्या मित्रांनो, तुम्ही कुठलीही पोझिशन घेतली तरी मला इथं ऑप्शन जो बघायला मिळणार आहे तो सेमच बघायला मिळणार आहे. काय? इंट्राडे किंवा डिलेव्हरी. आणि मला प्राइजेस काय टाकायचे आहेत, कुठल्या प्राइसला मी सेल करायचं आहे किंवा मार्केट प्राइस आणि सेल किंवा बाय हा ऑप्शनच तुम्हाला बघायला मिळणार आहे. एकच मिनिट होल्ड करताल? या पद्धतीने मी बाईंग सेलिंग इथनं करू शकतो मित्रांनो. ठीक आहे. कॉल रायटिंग म्हणजे काय? सिंपल भाषेत कॉल रायटिंगचा अर्थ आहे मी अगोदर सेल करणं, त्याला म्हणतात कॉल रायटिंग करणं. साध्या भाषेत कॉल रायटिंगचा अर्थ आहे तुमच्याकडे ते ऑप्शन नाहीये आणि सेल करणं, त्याला कॉल रायटिंग असं म्हणतात. आय एफ एल ऍपचे हेल्पलाईन नंबर काय आहेत मित्रांनो? हेल्पलाईन नंबर तुम्हाला करायची गरज नाहीये. डायरेक्टली इथं गेलात की तुम्हाला माय रिपोर्ट्स मध्ये गेलात, इथनं तुम्ही डायरेक्टली
तुम्ही नंबर लिहून घेऊ शकता की हेल्पमध्ये गेलात, हेल्पमधनं तुम्ही इथं कनेक्ट विथ IIFL, तुम्ही इथनं कनेक्ट विथ IIFL ला गेलात तरी तुम्हाला हेल्पलाईन नंबर मिळून जाईल, किंवा तुम्ही डायरेक्टली कॉल सेंटरला फोन करू शकता. कॉल सेंटरचा नंबर आहे आपला, मी तुम्हाला द्यायचा प्रयत्न करतो मीटिंगमध्ये. आपला कॉल सेंटरचा कस्टमर केअरचा नंबर आहे. तुम्हाला ऑर्डर टाकायला काही गरज असेल तर आप्पा मोरे, ऑर्डर टाकण्याकरिता आप्पा मोरे ह्यांचा नंबर येतोय. त्यांना तुम्ही फोन करू शकता. पुट म्हणजे काय हे तुम्हाला शिकायचं असेल तर तुम्ही आपल्या क्लासेस संदर्भात आपल्या ऑफिसमध्ये फोन करून तुम्ही डिटेलमध्ये माहिती घेऊ शकाल. इथं तो पॉइंट नाहीये पुट म्हणजे काय, कॉल ऑप्शन म्हणजे काय, त्या संदर्भात आपण जास्त डीपमध्ये शिकणार नाहीये. ठीक आहे. या पद्धतीने तुम्ही ऍपचा उपयोग करावात. एक लक्षात घ्या, तुम्ही जेव्हा ऍपचा उपयोग करताल तेव्हाच तुम्हाला क्वेरी येतील, प्रॉब्लेम्स येतील, आणि प्रॉब्लेम्स हा येणार. मी अजूनही सांगतो तुम्हाला, कारण की तुम्ही शिकत असता त्याच्यामुळे तुम्हाला क्वेरी येणार, आणि ती शक्यतो क्वेरी आपल्या ऑफिसमध्ये फोन करून तुम्ही त्याच संदर्भात इन्फॉर्मेशन घेऊ शकाल तुमच्या, किंवा तुम्ही क्वेरी सॉर्ट आउट करू शकाल. परंतु ट्रेडिंग प्रत्येकाने करायचं आहे मित्रांनो, लक्षात घ्या. ठीक आहे. ट्रेडिंग किंवा इन्व्हेस्टमेंट जरूर कराल. धन्यवाद मित्रांनो. अजून काही क्वेरी असतील तर मी पुढचे 5 मिनिटं वेट करतो. ऑप्शन मध्ये इंट्राडे मध्ये ते काहीच फरक नाहीये मित्रांनो. आपण जसं डिलिव्हरी करतो की नाही तसंच इंट्राडे आहे. ऑप्शन्स हा एक प्रकार झाला. पण तुम्हाला बाईंग सेलिंग किंवा काही करायचं असेल तर तुम्ही इथनच ऑप्शन्स मध्ये इंट्राडे पण करू शकता. लक्षात घ्या. तर बाय करायचं आहे मला, तर इंट्राडे करायचं असेल तर मी फक्त इंट्राडे वरती सिलेक्ट करेल. बीओ ऑर्डर आपण जशी टाकली की नाही, आपण ऑर्डर टाकून बघितली ना, बीओ ऑर्डर ब्रॅकेट ऑर्डर टाकली की नाही सगळ्यांनी आपण? लक्षात आहे का सगळ्यांना बीओ ऑर्डर कशी टाकायची? आता येतो की सेलिंग करताना सीडीएसएल चा पासवर्ड विचारतो, सांगतो तुम्हाला त्याच्यावरती. त्याच पद्धतीनं फक्त काय झालं, नाव आपण अगोदर जो एक्झाम्पल घेतलेलं रिलायन्सचं एक्झाम्पल घेतलेलं, आता त्याच्याऐवजी समोर तुम्हाला बघायला मिळतंय ते बँक निफ्टी 24 फेब्रुवारी 2022 कॉलचा नाव बदललेलं आहे. म्हणजे जी स्क्रिप्ट किंवा जो शेअर होता तो अगोदर वेगळा होता आणि आता तो वेगळा आहे मित्रांनो. या पद्धतीने तुम्ही चेक करू शकता. ठीक आहे. आता सगळ्यांना हा क्वेश्चन आहे की मी जेव्हा सेलिंग करायला जातोय तेव्हा तुम्हाला एक सीडीएसएलचा टी पिन विचारतो. ठीक आहे. हा टी पिन तुमच्या सिक्युरिटीसाठी आहे. तुम्ही स्वतः तो टी पिन जनरेट करू शकता. जेव्हा तुम्ही टी पिन जनरेट करता, तिथं तुम्हाला एक ऑप्शन येतोय सीडीएसएल मध्येच वेबसाईटवरती जनरेट टी पिन म्हणून. तिथं तुम्ही टी पिन जनरेट करून सीडीएसएलचा टी पिन टाकू शकता. त्याची प्रोसेस पूर्ण तुम्ही YouTubeवरती गेलात तर तुम्हाला मिळून जाईल, हाऊ टू जनरेट सीडीएसएल टी पिन हे टाकू शकता. दुसरी गोष्ट, समजा तुम्हाला टिपिन टाकायचा नसेल, प्रत्येक वेळेस टिपिन टाकायची, तुम्हाला असं वाटलं की मला टिपिन टाकायची नाहीये, तर तुम्ही काय करू शकता, आपल्या ऑफिसमध्ये फोन करून तुमचा पॉवर ऑफ अटर्नी एक पीओए फॉर्म असतो, तो फॉर्म सबमिट केला तर तुम्हाला पुढच्या वेळेसपासून तो विचारणार नाही. त्या संदर्भात जास्त माहिती आपल्या ऑफिसमधनं तुम्हाला मिळेल. त्या ऑफिसला आपल्या ऑफिसला फोन करताल आणि तुमच्या पीओए संदर्भात ते तुम्हाला आपल्याला मॅडम जे आहेत ते तुम्हाला इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करतील. त्याच्यामुळे ज्यांनी पीओए सबमिट नसेल केलं त्यांना तो टी पिन विचारणार आहे, आणि ज्यांनी पीओए सबमिट केलेली आहे त्यांना तो विचारणार नाही. त्याच्यामुळं ज्यांना असं वाटत असेल की मला अवघड जातंय, तर त्यांनी पीओए फॉर्म जो आहे, जो एक फॉर्म आहे, तो तुम्ही फिलअप करून सबमिट करायचा आहे तुम्हाला. इंट्राडे प्राइस कमी होते का? प्राइस वरती खाली सारखी होतच राहते. तो कुठलाही शेअर असेल, काही असेल. मार्केट आहे, मार्केटमध्ये
प्रत्येक सेकंदाला, प्रत्येक घडीला, मी असं म्हणतो प्रत्येक सेकंदाला प्राइस वरती खाली होत राहू शकते. त्याच्यामुळे असं नाहीये की लॉट साईज असेल म्हणून प्राइस वरती खाली होणार नाही. होत राहते ते कंटिन्युअसली प्राइस वरती खाली होत राहणार आहे. शॉर्ट टर्म साठी शेअर सांगा. शॉर्ट टर्म साठी आपल्या ऍपमध्येच तुम्ही बघितलं तर आयडिया म्हणून जो ऑप्शन दिलेला आहे त्याच्यात शॉर्ट टर्म म्हणून ट्रेड दिलेला आहे. इक्विटी शॉर्ट टर्म ट्रेड जे दिलेले आहेत ते तुम्ही इथं बघू शकता. इथं समोरच बघा मी काय केलं, आयडियावरती गेलो, इक्विटीमध्ये गेलो, इक्विटीज मध्ये गेल्यानंतर शॉर्ट टर्म साठी मला सिलेक्ट करायचे आहेत. शॉर्ट टर्म मधले ट्रेड तुम्ही इथं बघू शकता. ऑप्शन मध्ये एसएल तुम्हाला टाकायचं आहे. तुम्ही स्टॉप लॉस जी ऑर्डर टाकताय तशीच तुम्हाला इथंही स्टॉप लॉस ऑर्डर टाकायची आहे. इंट्राडे करत असाल मित्रांनो, लक्षात घ्या, तुम्ही इंट्राडे करत असाल तर ब्रॅकेट ऑर्डरचा उपयोग करावात. सिंपल आहे माझं, ब्रॅकेट ऑर्डरचा उपयोग करावात. शरद पाटील सर, तुम्हाला एसएल मध्ये प्रॉब्लेम असतील तर आप्पा मोरे सरांचा नंबर दिलेला आहे, त्यांना तुम्ही फोन करून डिटेलमध्ये माहिती घेऊ शकाल. कारण की मी आता सांगायला गेलो तर अजून जास्त लोकांना कन्फ्युजन वाढेल. आता माझा कट प्रत्येकाने लास्ट सेशन किती जणांनी अटेंड केलं? तिघ जण, 4, 5, 6, 7, 9, 10. ओके, भरपूर जणांनी केलं. एक स्टॉक संदर्भात आपण माहिती देतलेली, प्राज इंडस्ट्री. यस अतुल सर, परफेक्ट, त्याच्यावरतीच येत होतो. किती जणांनी प्राज इंडस्ट्री घेतलेले आहेत, महत्वाचा क्वेश्चन. आता किती जण प्रॉफिट मध्ये आहात? नाही, का नाहीये मला हेच कळत नाही. कारण की तुम्ही, आपण ज्या दिवशी बोललेलो त्याच्या दुसऱ्या दिवसापासनं तो स्टॉक किती जाऊन आला माहितीये का? 446, 445 रुपये. बरोबर आहे. आपण ज्या दिवशी बोललो त्या दिवशी घेतला नाही, परंतु त्याच्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशी घेतला जेव्हा तो स्टॉक वाढलेला. डोंट वरी, घाबरू नका. आता हाच क्वेश्चन आहे, घाबरू नका, डोंट वरी. स्टॉक परत तुम्हाला लवकरच 460 पर्यंत दाखवेल, 460, 465 पर्यंत दाखवेल लवकरच. त्याच्यामुळे डोंट वरी, घाबरू नका. 460, 465 दिसला तर प्रॉफिट बुकिंग करून घ्या मित्रांनो. लक्षात आला असेल सगळ्यांना, 460, 465 पर्यंत आला तर तुम्ही प्रॉफिट बुकिंग करू शकाल. येस, दुसऱ्या दिवशी गॅप अप ओपन झालता तो 400 रुपयापासून तो 427 ला 28 ला घेतलेला आहे. 428 चा आहे, 460, 465 किंवा 470 पर्यंत तुम्ही प्रॉफिट बुकिंग करू शकाल. त्याच्यामुळं ज्यांना वाटत असेल की खूप वरती घेतलेला आहे त्यांनी तो स्टॉक 460, 470 पर्यंत वेट अँड वॉच करून ऍज अ इन्व्हेस्टर म्हणून तुम्ही त्याला होल्ड करू शकता आणि तुम्हाला लवकरच तो स्टॉक वरती बघायला पण मिळू शकतो. अजूनही जे लॉंग टर्म इन्व्हेस्टर आहेत ते होल्ड करू शकतात 500 पर्यंत. परंतु काही लोकांना भीती वाटत असेल तर ते प्रॉफिट बुकिंग करू शकतील 455, 460, 465 या रेंजमध्ये कुठेही तुम्ही प्रॉफिट बुकिंग
करू शकाल. ऍपवर स्क्वेअर ऑफ लाईक कर होत नाही ते सांगा. ऍपवरती काय स्क्वेअर ऑफ होत नाहीये, कारण की सिंपल आहे. मी जी पोझिशन घेतलेली आहे, मला आता जसं धरून चाला की मला कॅम्प्स आता तुमच्या समोर स्क्रीन आहेच सगळ्यांसमोर. मी आता ही पोझिशन आज घेतलेली आहे. मला हे स्क्वेअर ऑफ करायचे असेल तर स्क्वेअर ऑफ बटनवरती क्लिक करायचं आहे. प्राइस मार्केट किंवा लिमिट जी टाकायची असेल ती मी टाकू शकतो आणि सेल बटनवरती क्लिक करू शकतो. सेल बटनवरती क्लिक केल्यानंतर सेल कन्फर्मेशन विचारतो. सेल कन्फर्मेशन विचारलं की ऑर्डर तुम्ही प्लेस इमिजिएटली करू शकता. या पद्धतीने सेल करायचं आहे मित्रांनो. लवकर का सेल होत नाहीये हे तुम्हाला आफ्टर मोबाईल अपडेट, येस, मोबाईल अपडेट नंतर काही प्रॉब्लेम्स आलेले आहेत. ते ऑलरेडी आता तुम्ही बघितलं असेल तर मी एक व्हिडिओ रेकॉर्ड केलाय. तो व्हिडिओ रेकॉर्ड करायचं पाठीमागचं रिझन तेच होतं की आम्हाला एक्सपेक्टेड होतं की 31 तारखेपर्यंत हे सगळे प्रॉब्लेम्स जे आहेत किंवा अपडेट जे आहेत ते कम्प्लीट होतील. परंतु शेवटचा अपडेट आला नाहीये. काही प्रॉब्लेम्स अजूनही येत आहेत. 2 ते 3 दिवस थांबा, तुम्हाला त्याच्यावरती पण अपडेट मिळेल. सर टेक्निकल प्रॉब्लेम आहे, एक लक्षात घ्या. हा मोबाईल ॲप म्हणजे असं म्हणू शकतो की हँडसेट टू हँडसेट पण कधी कधी इश्यू असतात. त्याच्यामुळं मोबाईल ॲप अपडेट केला, फीचर्स अपडेट केले तर काही ना काही इश्यू येत असतात. तेही तुम्हाला लाईव्ह मार्केटमध्ये जेव्हा कळतात तेव्हाच आपण इमिजिएटली अपडेट्स देतो. त्याच्यामुळे त्यासाठीच तुम्हाला एक सपोर्टिव्ह लाईन दिलेली आहे. आप्पा मोरेंचा जो नंबर दिलेला आहे, तुम्हाला काही कधी ऑर्डर टाकायला प्रॉब्लेम आला तर त्यांना तुम्ही इमिजिएटली फोन करून ऑर्डर टाकू शकाल. ठीक आहे. अशोक सरांचा आहे की बुक्ड लॉस्ट. सिंपल आहे. मी 100 रुपयाला वस्तू घेतलेली 110 रुपयाला विकली किंवा 90 रुपयाला विकली, तर मला प्रॉफिट झालाय का लॉस झालेला आहे, जो ऑलरेडी माझ्या अकाउंटला क्रेडिट झालेला आहे, तो बुक्ड प्रॉफिट किंवा लॉस म्हणून दाखवतो. इथे तुम्ही बघू शकाल. इंट्राडे मध्ये लॉस बुक झाला असेल तर माझ्या अकाउंटमधनं बॅलन्स कमी होणार आहे, म्हणून तो अमाऊंट इथं दाखवतो. ठीक आहे. पेंडिंग ऑर्डर्स काय असतील तर इथं तुम्हाला दाखवतो. आजच्या ज्या पोझिशन्स आहेत त्याच्यावरती मार्जिन किती लागलेलं आहे ती अमाऊंट इथं तुम्हाला दाखवतोय. युज्ड मार्जिनचा अर्थ आहे आज मी किती वापरलेले आहेत पैसे. माझ्याकडे 10 रुपये, माझ्याकडे 1 लाख रुपये होते आणि त्याच्याऐवजी मी 90,000 रुपये वापरलेत. 5,000चा लॉस झालेला आहे, तर माझ्या अकाउंटला बॅलन्स किती राहायला पाहिजे. मी परत रिपीट करतो. मी समजा 1 लाख रुपये माझ्या अकाउंटला आहेत, 1 लाख रुपये आहेत. 1 लाखापैकी 90,000ची पोझिशन घेतली. ओपन पोझिशन किती आहेत? 90,000ची आहे. आणि 5,000चा लॉस बुक केलेला आहे. 5,000चा लॉस बुक केलेला आहे. तर माझ्या अकाउंटला बॅलन्स किती राहिला? 5,000 रुपये लॉस राहिला. बरोबर आहे. 5,000 रुपये बॅलन्स राहिला. तो 5,000 रुपये बॅलन्स तुम्हाला वापरायला मिळतो. म्हणून तो इथं जे त्यांचा क्वेश्चन होता की ओपन पोझिशन म्हणजे काय, पोझिशन पेंडिंग ऑर्डर्स कितीच्या अमाऊंटच्या आहेत आणि बुक लॉस काय आहे, त्याचा अर्थ आहे या पद्धतीने तुम्ही मार्जिन युज्ड ऑप्शन यूज करू शकता. शक्यतो सगळ्यांचे क्वेश्चन्स संपले असतील. 10:30 वाजलेले आहेत. आजचं सेशन आपण इथंच संपूयात. धन्यवाद. काही इश्यूज असतील, काही प्रॉब्लेम्स असतील तर तुम्ही आप्पा मोरे सरांना किंवा आपल्या ऑफिसमध्ये फोन करून तुमचे प्रॉब्लेम्स सॉर्ट आउट करू शकाल मोबाईल ऍप संदर्भातले. अनसेटल क्रेडिट म्हणजे सेटलमेंट असतं मित्रांनो, त्याच्यावरती मी जास्त बोलत नाही. अनसेटल क्रेडिटचा अर्थ आहे की तुम्ही आज शेअर्स विकलेले आहेत, त्याचे पैसे तुम्हाला 2 दिवसांनी येणार असतात. ठीक आहे. ते 2 दिवसांनी पैसे येणार असतात, तर ते 2 दिवस जे मधले आहेत त्याला अनसेटल्ड ट्रान्झॅक्शन असं म्हटलं जातं. अनसेटल्ड क्रेडिट म्हणजे क्रेडिट येणार आहे तुम्हाला, ते तुमच्या अकाउंटला आलेलं नाही, अशी अमाऊंट काय आहे
ती अनसेटल क्रेडिट म्हणून दाखवली जाते. श्रीकांत सर, उद्यासाठी घेण्यासाठीचा स्टॉक कुठला आहे? उद्यासाठी घेण्यासाठीचा स्टॉक आज मला जो आवडतोय, तुम्ही ऍक्च्युली इंटरडे साठी काढला नाहीये, परंतु बँकिंग मधले स्टॉक्स चांगले वाटतायत. त्याचबरोबर बँकिंग बद्दल त्याचबरोबर तुम्ही बघितलं तर अजून 2-3 स्टॉक्स आहेत. हिरो मोटोकॉर्प तुम्ही बघू शकता. हिरो मोटोकॉर्प तुम्ही त्याच्यावरती लक्ष देऊ शकता. अजून 2-3 स्टॉक सांगतो. एकच मिनिट, माझा रिपोर्ट ओपन करू द्या माझा आजचा. जिंदाल स्टील, टाटा स्टील, एनएमडीसी आणि सेल ह्याच्यावरती लक्ष ठेवू शकता. किंवा डीएलएफ, आयबी रिअल इस्टेट त्याच्यावरती पण लक्ष देऊ शकता. आणि एचसीएल टेक, टेक महिंद्रा, इन्फोसिस या 3 स्टॉक्स वरती लक्ष देऊ शकता. टोटल तुम्हाला इंट्राडे साठी 6 स्टॉक सांगितलेत. 6 का 6 स्टॉक त्याच्यावरती तुम्ही लक्ष ठेवू शकता. आता कुठल्या लेवलला घ्यायचा आहे, काय घ्यायचंय, कधी घ्यायचा आहे, हा इंट्राडेच्या लेवलवरतीच ठरतं. त्याच्यामुळं असं नाहीये की मी आज सांगितला आणि उद्या तुम्ही घेऊ शकता. परंतु ऍज अ इन्व्हेस्टर म्हणून तुम्ही विचार करत असाल, ऍज अ इन्व्हेस्टर म्हणून विचार करत असाल तर टीसीएस तुम्ही कधीही बाय करू शकता. टीसीएस, ठीक आहे. टाटा कन्सल्टन्सी तुम्ही कधीही बाय करू शकता. डिलिव्हरीमध्ये टीसीएस एनी पॉइंट ऑफ टाइम बाय आहे. हिरो मोटोकॉर्प तुम्ही बाय करू शकता. त्याचबरोबर मारुती किंवा बजाज ऑटो डिलिव्हरीमध्ये बाय करू शकता. हे काही स्टॉक्स आहेत ते तुम्ही डिलिव्हरीसाठी बाय करू शकाल. लॉंग टर्म डिलिव्हरी, शॉर्ट टर्म डिलिव्हरीसाठी तुम्ही वेट एंड म्हणजे लक्ष ठेवू शकता. रिपीट करतो, इंट्राडे साठी जे आहेत, इंट्राडे साठीचे स्टॉक्स आहेत जिंदाल स्टील, टाटा स्टील, त्याचबरोबर डीएलएफ, ऑबेरॉय रिअल्टी हे तुम्ही बाय करू शकता. इंट्राडे साठीच एचसीएल टेक किंवा इन्फोसिस ह्याच्यावरती लक्ष ठेवू शकाल. डिलिव्हरीसाठी लॉंग टर्म, शॉर्ट टर्म डिलिव्हरीसाठी तुम्ही टीसीएस, लॉंग टर्म डिलिव्हरीसाठी टीसीएस बाय करू शकाल. टीसीएस बाय करू शकता. त्याच्यानंतर बजाज ऑटो, डीमार्ट, येस डीमार्ट घेऊ शकाल सर. बजाज ऑटो, डीमार्ट, मारुती हा स्टॉक वरती लक्ष ठेवू शकता. त्याचबरोबर एचडीएफसी बँक ह्याच्यावरती तुम्ही लक्ष ठेवू शकता किंवा लॉंग टर्म साठी तुम्ही डिलिव्हरी बाय करू शकाल. अजून काही स्टॉक्स पाहिजे असतील तर आपल्या ऑफिसमध्ये तुम्ही फोन करून कधीही विचारू शकाल की लॉंग टर्म साठीचे स्टॉक्स कुठले आहेत, शॉर्ट टर्म साठीचे स्टॉक्स कुठले आहेत. ते तुम्ही आपल्या ऑफिसमध्ये फोन करून त्या संदर्भातली डिटेल माहिती घेऊ शकाल. कारण की प्रत्येकाचे स्टॉक ऍपिटाईट, मी असं म्हणतो रिस्क ऍपिटाईट वेगळी असते. कोणाला 1 लाख रुपये इन्व्हेस्ट करायचे आहेत, कोणाला 10 लाख रुपये इन्व्हेस्ट करायचे आहेत, कोणाला 10,000 रुपये इन्व्हेस्ट करायचे. तर प्रत्येकाचे शेअर्स वेगळे वेगळे असू शकतात. त्या पद्धतीने तुमच्या इन्व्हेस्टमेंट पद्धतीने किंवा तुमच्या इन्व्हेस्टमेंटच्या अमाऊंट वरती कुठला स्टॉक किती घ्यायचा हे पण ठरू शकतं. त्याच्यामुळं ज्यांना मोठी अमाऊंट इन्व्हेस्टमेंट करायची आहे, 1 लाख रुपयाच्या वरती इन्व्हेस्टमेंट करायचे आहेत, त्यांनी आपल्या ऑफिसमध्ये एक वेळेस विचारावं की किती इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे, कधी इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे. ठीक आहे. उद्या सकाळी तुमचा 10 वाजता त्या संदर्भातला क्लास आहे मित्रांनो, लक्षात घ्या. याच संदर्भात उद्या 10 वाजता तुमचा त्याबद्दलच क्लास आहे. उद्या मॉर्निंगला सकाळी 10 वाजता. तर तिथं तुम्हाला डिटेलमध्ये माहिती मिळेल. ठीक आहे. धन्यवाद मित्रांनो. थँक्यू, तुम्ही मला ऐकलत, एवढा वेळ दिलात तुमचा. त्या संदर्भात धन्यवाद. लवकरच परत भेटूयात.